हेलो बच्चा पार्टी। आगे बात करने वाले मोमेंट ऑफ इनर्शिया। ऍक्च्युली जर क्लासमध्ये बघितलं असेल, ज्यावेळेस आपण क्लासमध्ये डिस्कस केलं होतं, काय डिस्कस केलं होतं? सेंटर ऑफ मास, सिस्टम ऑफ पार्टिकल्स हे चॅप्टर ज्यावेळेस डिस्कस केलं होतं त्यावेळेस सिस्टम ऑफ पार्टिकल्स घेतला, म्हणजे सेंटर ऑफ मास घेतला. सेंटर ऑफ मास कसा काढायचा, एक्स सेंटर ऑफ मास, वाय सेंटर ऑफ मास, ह्या सर्व गोष्टी डिस्कस केल्या. आणि त्यानंतर काय घेतलं होतं आठवतं? काय घेतलं होतं? एक सिरीज घेतली होती, कोणती? कोलिजन वरती. एक कोलिजन वरती सिरीज घेतली होती, इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन. त्यावरती बरेचसे प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी घेतलेले. कुठे? वर्क एनर्जी पॉवर मध्ये पण आहे, एनर्जी मध्ये, ठीक आहे. कायनेमॅटिक्स मध्ये पण आहे, बॉम्ब एक्सप्लोजन्स वरती आठवतं, रॉकेट रिपल्शन वगैरे, इम्पल्सिव्ह फोर्स ज्यावेळेस लागतो होतं काय, मोमेंटम काढतो आपण, इनिशियल मोमेंटम इक्वल टू फायनल मोमेंटम mu1 प्लस mv1. ठीक आहे. मी एका पार्टिकल साठी बोललो u1 आणि v1, ठीक आहे. मल्टिपल पार्टिकल्स म्हणजे इनिशियली मोमेंटम काय असतं आणि फायनली मोमेंटम काय असतं असं डिस्कस केलं होतं, बरोबर. इनिशियल वेलोसिटी काढायला विचारतात, फायनल वेलोसिटी काढायला विचारतात, या सर्व गोष्टी आपण तिकडे डिस्कस केल्या. कोलिजन वरती ऑलरेडी झाले, थोडंसं एक दोन लेक्चर बाकी आहे, पण इनइलास्टिक कोलिजनचे, इलास्टिक कोलिजन इन वन डायमेन्शन, इलास्टिक कोलिजन इन टू डायमेन्शन ते ऑलरेडी झालेले आहे. राहिला फक्त प्रॉब्लेम होता इनइलास्टिक कोलिजनचा, तो काही जास्त मोठा कन्सेप्ट नाहीये, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा जो टॉपिक असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, सिलेबस मध्ये पण बघून घ्या, ठीक आहे. जे काय बुक आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कशन करत असताना कोणता पण क्लास घ्या, रिजिड बॉडी पासून सुरुवात करेल, ठीक आहे. काय असणार, कोणताही क्लास घ्या, मीच नाही कोणी पण असू द्या, रिजिड बॉडी जी जास्त इम्पॉर्टंट पण आहे. रिजिड बॉडी कसा, कोणता आहे, हा एक मार्कर पेट, ठीक आहे. हा सुद्धा काय एक प्रकारचा रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे एक असा मास ज्याच्यामध्ये ज्यांचे जे मासेस आहेत, त्यांचे जे मासेस आहेत ते कसे खूप क्लोज टू इच अदर, ते कसे खूप क्लोज टू इच अदर, अशा बॉडीला आपण कोणती बॉडी बोलतो, रिजिड बॉडी. ठीक आहे. एकदम बेसिक झालं, ठीक आहे. एकदम सिस्टमॅटिक सायंटिफिक आन्सर देतं. काय की एखाद्या सिस्टीम मध्ये जे काय, एखाद्या सिस्टीम मध्ये पार्टिकल्स मध्ये, ठीक आहे. आपली जी आपल्या चॅप्टरचं नावच काय, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. म्हणजे ही जी काय सिस्टीम आहे, मास एम ची जी काय सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये ज्या आतमध्ये जे छोटे छोटे मासेस आहेत ते काय ते खूप क्लोज टू इच अदर. म्हणजे या दोघांमध्ये जर कधी ह्यांच्यामध्ये दोन पार्टिकल्स बाहेर काढले, तर ह्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, खूप कमी. जे डिस्टन्स काय आहे, कसं आहे, खूप कमी. अशा सिस्टीमला कोणती बॉडी बोलणार आपण, रिजिड बॉडी. अशा बॉडीला कोणती बॉडी बोलणार, रिजिड बॉडी. मी याचं डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन लिहून देते, कारण की काही इम्पॉर्टंट सुद्धा नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. इम्पॉर्टंट काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इम्पॉर्टंट टॉपिक आहे, केअरफुली ऐका, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. इंटरेस्ट येतो सर्वांना, ज्याला समजलं त्याला इंटरेस्ट येईल, ज्याला नाही समजलं तो बघत राहतो नेमकं चाललंय काय, ठीक आहे. एखादं लेक्चर मिस केलं आणि डायरेक्टली जर तुम्ही इनर्शियाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतले तर नाही करणार, गॅरंटी आहे नाही करणार. कारण की इनर्शिया मला ऍक्च्युअली इंटरेस्ट होता शिकवण्यामध्ये, टॉर्क हा शिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता. मला खूप इच्छा होती की टॉर्क शिकवू, अजून टॉर्क शिकवू. बट तुमचं बुक बघितलं, म्हणजे ऑलरेडी बघितलं होतं, इच्छा होती टॉर्क शिकवण्याची, बट नाही समजणार. टॉर्क डायरेक्ट तुम्हाला नाही, कारण की इंजिनिअरिंगचा फंडामेंटल आहे. ऍज अन इंजिनिअरिंग स्टुडंट किंवा ऍज अन इंजिनिअरिंग पास आउट स्टुडंट, ठीक आहे. पास आउट स्टुडंट म्हणलं की थोडाफार मेकॅनिकलचा कन्सेप्ट येतो, टॉर्क वगैरे काय असतो, एक फील येतो ना. ऑब्व्हियसली एवढी मोठी डिग्री घेऊन तुम्ही इंजिनिअरिंग म्हणून पास झाले, टॉर्क ऍक्च्युअली डिप्लोमा मध्ये शिकले, पण फिलिंग्स आहे त्याच्यामध्ये टॉर्क कसा होतो का तो. बट काही हरकत नाही, जसा फ्लो आहे बुक्सचा त्यानुसार घेऊ. इनर्शिया, ठीक आहे. इनर्शिया बघा, आता इनर्शिया हे आपण कुठे शिकलो होतो आठवतं, आपल्या बॅचमध्ये काही नवीन स्टुडंट आलेले त्यावेळी शिकवलं होतं इनर्शिया. मोशन, न्यूटन्सचे लॉ सुरू होते, लॉज ऑफ मोशन जस्ट स्टार्ट केला होता आपण चॅप्टर. वी जस्ट स्टार्टेड द चॅप्टर लॉज ऑफ मोशन, इन विच what is the inertia of rest, inertia of motion, such kind of things we discuss, and in that scenario we discuss about inertia, and very carefully I explain all that things, what does inertia means, ठीक आहे. जर आठवत असेल तर की या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण डीप मध्ये बघू, तेव्हा सुद्धा बोललो होतो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठे बघणार, सिस्टम ऑफ पार्टिकल्स मध्ये, आणि आज ती वेळ आलेली आहे, ठीक आहे. इनर्शिया बघा, एखादी सिस्टीम आहे किंवा आता इनर्शिया एक्सप्लेन करायसाठी भरपूर मेथड्स आहे, ठीक आहे. कोणी प्रत्येकाचं लॉजिक वेगवेगळे असतं. आता जनरल टेंडन्सी काय असते, जनरल टेंडन्सी एखाद्या सिस्टीम मध्ये किंवा एखाद्या
मास ऑब्जेक्ट एम वरती, एखाद्या मास ऑब्जेक्ट एम वरती तुम्ही काय करताय, एक्सटर्नल फोर्स लावताय, एक्सटर्नल फोर्स लावताय, ठीक आहे, समजून हे रेस्ट वर एफ एक्सटर्नल फोर्स लावताय, तर काय होतं या बॉडीचं ऍक्सेलरेशन. सर परत तेच का, सेंटर ऑफ मास ऍक्सेलरेशन, ठीक आहे, हे तुम्हाला समजलंय, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऍक्सेलरेशन होणार या बॉडीचं, आता मी बॉडीचं मध्ये सेंटर ऑफ मास जस्ट कन्सिडर करा, ठीक आहे. बट मी काय बोललो, आता एक्सटर्नल फोर्स आहे ही केस 1, ठीक आहे. या पहिल्या केस मध्ये एफ एक्सटर्नल जो लावला मी तो लावला 5 न्यूटनचा, ठीक आहे. परत एक केस आहे, परत एक केस आहे, ठीक आहे. या केस मध्ये मी लावला 10 न्यूटनचा फोर्स, 10 न्यूटनचा फोर्स. क्लिअर, समजण्यासाठी आपण हे मास घेऊ 5 kg चा, बरोबर आहे. मास एमच म्हणा, त्याला सुद्धा मास एम, हा सुद्धा ऍक्सेलरेट करेल, हा सुद्धा काय करेल, ऍक्सेलरेट, ठीक आहे. मी म्हटलं ह्याची जी प्रॉपर्टी आहे, ह्याची जी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. आता एखादा इमॅजिन करा 5 किलोचा बॉक्स आहे, तुम्ही त्याला पुश करताय, ठीक आहे. 50 kg आहे, ठीक आहे. 50 kg चा काय घ्या, एक बॉक्स घ्या, हा घ्या समजा 20 kg आणि हा घ्या 50 kg. तुम्ही 20 kg च्या बॉक्स वरती पुश करताय, पुश फोर्स लावताय, काय होणार, 0 kg आहे फोर्स, तोपर्यंत तो पुढे जाणार का, नाही, अपोज करतोय. काय म्हटलं मी, हा बॉक्स काय करतोय, ज्यावेळेस 0 न्यूटनचा फोर्स, केजी बोललो, 0 न्यूटनचा फोर्स होतो तोपर्यंत हा काय करत होता रे, अपोज करत होता, ठीक आहे. 1 न्यूटनचा फोर्स लावला तरी सुद्धा हा काय करतोय, अपोज. 2 न्यूटनचा फोर्स लावला तरी सुद्धा हा काय करतोय, अपोज. असं करत 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 हा 20 किलोचा बॉक्स, हा 20 kg चा बॉक्स 10 न्यूटन पर्यंत थोडाफार स्लाइटली मूव्ह करेल, थोडा स्लाइटली, इमॅजिन करा, जस्ट व्हिज्युअलाइज करा, थोडाफार काय करेल, स्लाइटली मूव्ह करेल, स्लाइटली मूव्ह करेल. तसंच 15 न्यूटन केलं तर थोडंफार तुम्हाला इझी वाटेल आता पुश करायला, ठीक आहे. नंतर 20 न्यूटनचा फोर्स लावला, होता कितीचा, 20 kg चा. आपण इक्विव्हॅलंट मानतोय, फोर्स आणि मासेस कसे इक्वल इक्वल, ठीक आहे. 20 न्यूटनला हा काय इझिली काय करेल, ऍक्सेलरेट. 20 न्यूटनच्या फोर्सला 20 न्यूटनचा फोर्स लावला की हा काय करेल, इझिली ऍक्सेलरेट. आता इथे सांगा होईल का हा ऍक्सेलरेट, ऑब्व्हियसली नाही, जनरल थिंकिंग आहे, ठीक आहे, कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत त्या समजून जातात, ठीक आहे. इथे सुद्धा फोर्स लावला 10 न्यूटनचा फोर्स, इथे 5 चा होता, इथे 10 चा आहे. बट इमॅजिन करा तोच फोर्स इथे लावताय तर थोडं जड जाईल, ठीक आहे, थोडं काय होणार आहे, जड जाणार आहे, ऑब्व्हियसली जड जाणार आहे. आणि हा काही वेळानंतर जोपर्यंत मी फोर्स वाढवत नाही, जोपर्यंत फोर्स वाढत नाही तोपर्यंत हा बॉक्स पुश होणार आहे का, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत पुश होणार आहे का, म्हणजेच काय ऍक्सेलरेट करणार आहे का, नाही, ऍक्सेलरेट करणार आहे का, नाही. समजल्या दोन केसेस त्या बेसिक आहे. मग हे सांगण्याचे रिझन काय तर ऑलरेडी तुम्हाला माहित होतं, ठीक आहे. तेवढे स्मार्ट आहात ना तुम्ही, आहातच, ठीक आहे, आहात तितके स्मार्ट. बघा मग होणार काय, त्या दोन केस एक्सप्लेन करण्याचे रिझन काय होतं, कोणीतरी अपोज करते वारंवार, ठीक आहे, कोणीतरी काय करतंय, अपोज करतंय, कोण आहे अपोज करणारा, कोण आहे, ठीक आहे. थोडंफार क्लिक झालं असेल पण तरी सुद्धा सांगण्याचं काम आहे, ठीक आहे. जे तुम्हाला माहित नाही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत इनर्शिया बद्दल, ठीक आहे. फोर्स लावला आणि बॉडीचं काय झालं रे, ऍक्सेलरेशन. पहिल्या केस मध्ये, ठीक आहे, फोर्स लावला आणि बॉडीचं काय झालं, ऍक्सेलरेशन. चला आपण मानू कोणीतरी काय केलं, आपल्याला अपोज केलं. पहिल्या केस मध्ये काय केलं, आपल्याला थोडासा विरोध झाला, अपोजिशन झालं, कोणीतरी अपोज केलं, त्याला एक कॉन्स्टंट म्हणू आपण, त्याला काय म्हणतो, एक छोटासा कॉन्स्टंट, काही पण घ्या, के घ्या, बट जे रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यामध्ये के वापरतात, ठीक आहे, त्याला काय बोलतात, कॉन्स्टंट. आणि जी सेकंड केस होती याला म्हणतो F1, सेकंड केस मध्ये सुद्धा F2, ठीक आहे. ऍक्सेलरेशन याचं 1, त्याचा ऍक्सेलरेशन 2, त्याचा कॉन्स्टंट K1 आणि याचा कॉन्स्टंट काय आहे, K2. हा सुद्धा काय एक कॉन्स्टंट आहे. जी गोष्ट आपल्याला डिफाइन करायची तिला काय समजतो आपण, कॉन्स्टंट समजतो, ठीक आहे. तर मग यानेच तर अपोज केलं, ह्या K1 आणि K2 काय केलं, आपल्याला ज्यावेळेस आपण फोर्स लावला त्यावेळेस काय केले, अपोज केलं, मान्य, बरोबर. इमॅजिन करते डायग्राम, ठीक आहे, मग प्रॉब्लेम काय, बरोबर बोलले ना. फोर्स लावला आणि बॉडी काय झाली, ऍक्सेलरेट. फोर्स लावला आणि बॉडी काय झाली, ऍक्सेलरेट. बट कोणतरी होता तो अपोज करत होता, कोणीतरी होता जो काय करत होता, अपोज. मग ह्या अपोज करणारा, अपोज जो करतोय त्याला डिफाइन करायचंय, त्याला काय करायचंय, डिफाइन. आणि तो का करतोय हे जर तिथे डिस्क्राईब करायचं झालं तर आपण काय करू, जो फोर्स लावतोय त्याला विचारा, तुला काय एक्सपिरियन्स झालं, तुला काय एक्सपिरियन्स झालं ज्यावेळेस तू त्या बॉडीला काय करत होता रे, ऍक्सेलरेट. ज्यावेळेस तू त्या बॉडीला काय करत होता, ऍक्सेलरेट, ठीक आहे. मग फोर्स इक्वेशन बनवा, फोर्स इक्वेशन बनायचं. पहिला फोर्स होता, पहिला फोर्स ज्याने लावला त्याने हा कॉन्स्टंट ऑब्झर्व केला, त्याने हा कॉन्स्टंट काय केला, ऑब्झर्व, ठीक आहे. बघा काय इक्वेशन करायचं, K1 तसाच आहे, A1 तिकडे न्या, A1 तिकडे न्या.
क्लिअर आहे. इथे F2, इथे काय झाला F2, इथे काय असणार मग सेम K2 A2 K2 A2 क्लिअर इथपर्यंत. मग काय ऑब्झर्व आहे पुढे बघितला का फॉर्म्युला कोणीतरी एक नवीन आहे, कोणता तरी एक पॅरामीटर काय एक छोटासा नवीन आहे. कुठून आठवतं न्यूटन्सचा सेकंड लॉ, न्यूटन्सचा काय सेकंड लॉ म्हणजे F1 इक्वल टू काय असतो फॉर्म्युला ma1. ठीक आहे A1 आहे म्हणून A1 मास. ठीक आहे आणि इथे पण काय होणार आहे सिमिलरली M2 A2 ह्या दोघांना एकत्रित तिथे तरी जे कॉन्स्टंट असतात आपले फोर्स मास एक्सेलरेशन असं लिहिलं तर हा फॉर्म्युला काय होतोय F इक्वल टू ma. हा फॉर्म्युला काय बनणार आहे F इक्वल टू ma. क्लिअर इथपर्यंत समजलंय. फोर्स पर युनिट एक्सेलरेशन का फोर्स लावला म्हणून तर हा मास ऑब्जेक्ट काय केला एक्सेलरेट, फोर्स लावला म्हणूनच हा मास m ऑब्जेक्ट काय करतोय एक्सेलरेट. आणि इतका एक्सेलरेट करेल तुम्हाला ह्या दोघांचा जो रेशो होता असं समजलं आपण, आपल्याला हा m माहितच नव्हता. ठीक आहे तेव्हा काय होतं आपल्याला एक कॉन्स्टंट k, त्यालाच तर कॉन्स्टंट k म्हटलं. म्हणजे हा काय होता रे k वाला अपोज करत होता. ठीक आहे मी आता एकच इक्वेशन लिहितो, एकच इक्वेशन लिहितो म्हणजे डायरेक्टली समजणे काय प्रॉब्लेम झाला F इक्वल टू F अपॉन A इक्वल टू काय होता k. देयरफॉर F इक्वल टू काय आलं होतं आपलं KA. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती होता न्यूटन्सच्या लॉ नुसार काय असतो F इक्वल टू ma. आणि आपण याला काय म्हटलं होतं, याला काय म्हटलं होतं ज्यावेळेस आपण फोर्स अपॉन A करत होतो त्यावेळेस ह्या रेशोला काय म्हटलं होतं अपोजिशनचा रेशो. ह्या रेशोला कुणीतरी काय करतंय अपोजिशन करतंय, अपोज करतंय त्याला k म्हणलं. जर k हा अपोजिशनचा कॉन्स्टंट आहे, जर k हा अपोजिशनचा कॉन्स्टंट आहे तर हा m सुद्धा काय झाला आहे, तर हा m सुद्धा काय झाला अपोजिशनचा कॉन्स्टंट, अपोजिशनचा कॉन्स्टंट. देयरफॉर कोण अपोज करते तर मास अपोज करते, कोण अपोज करते तर मास अपोज करते. समजतंय मास काय करते आपल्या फोर्सला अपोज करते. त्यामुळे आपण काय बोलतो मास हा ऍक्च्युअल पॅरामीटर आहे. म्हणजे मास हा असा इंडिव्हिज्युअल पॅरामीटर आहे जो काय करतो अपोज करतो कोणत्याही गोष्टीला होण्यापासून, कोणत्याही गोष्टीला होण्यापासून. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, धोका झाला असेल तर लक्ष द्या. ठीक आहे बघा खूप इम्पॉर्टंट वाक्य बोललोय, इस बाबा के बहुत इंपॉर्टेंट वर्ड से वाणी, वाणी बोलते ना वाणी हिंदी में, बहुत इंपॉर्टेंट वाणी है, सुन लो मेरी बात. ठीक है देखो क्या बोला था मास इंपॉर्टेंट है. मास क्या है अपोज. का बरं अपोज करतोय तो, कशाला अपोज करतोय जी काय मोशन असेल. पहिली मोशन काय होती या ऑब्जेक्टची फोर्स लावण्याच्या आधी, फोर्स लावण्याच्या आधी या ऑब्जेक्टची मोशन काय होती रेस्ट. म्हणजे हा रेस्ट मधून मोशन मध्ये किंवा स्पीड मध्ये येण्याच्या प्रोसेसला काय करतोय हा अपोज. म्हणजे हा रेस्ट मध्ये आहे, हा काय रेस्ट मध्ये, याला मोशन मध्ये यायचं नाहीये, स्पीड मध्ये यायचं नाहीये. हा तो अपोजिशनची टर्म आहे. समजतंय फोर्स लावताय तर ह्याला त्याची पोझिशन सोडायची का नाही, त्याला त्याच्या पोझिशन मध्ये चेंज करायचंय का नाही. अपोजिशन कशासाठी अपोज करतोय हा मास, हा मास कशासाठी अपोज करतोय मी विचारलं, हा मास कशासाठी अपोज करतोय. इट अपोज टू डू नॉट चेंज इट्स पोझिशन, डू नॉट चेंज इट्स पोझिशन. समजते काय बोलतोय अपोज टू डू नॉट चेंज इट्स पोझिशन, भलेही ती त्याची इनिशियल पोझिशन. ठीक आहे डू नॉट चेंज इट्स पोझिशन, कोणती पोझिशन इनिशियल, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे इनिशियल बोललो मी, आणखी क्लिअरिफाय करून टाकले. ठीक आहे आणखी क्लिअरिफाय ऍक्च्युअली क्लॅरिफाय. ओके क्लॅरिफाय करून टाकलं. इनिशियल बोला मग इनिशियली काय असू शकतो तो रेस्ट, म्हणजे हा रेस्ट मधून मोशन मध्ये जाण्यासाठी काय करेल अपोज करेल. ठीक आहे एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये असेल म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल तर ऑलरेडी स्पीड असेल, मग हा ऑलरेडी मोशन मध्ये तर हा रेस्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल का नाही. तो काय करेल मोशन मध्ये होता इनिशियली तर नंतर सुद्धा काय करेल नंतर सुद्धा तो काय करेल मोशन मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे याची इनिशियल पोझिशन काय होती मोशन मध्ये, मग तो कोणाला अपोज करेल रेस्ट मध्ये येण्यापासून. कशाला अपोज करतो त्याला रेस्ट मध्ये यायची इच्छा होईल का नाही, तो कसा राहणार मोशन मध्येच. ठीक आहे समजतंय याला काय बोलू आपण अपोजिशन. आणि ही कोण करते मास करते, आणि हे कोण करते मास करते. समजलं. आणि ह्याच प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कोणती, ह्याच प्रॉपर्टीला म्हणजे प्रॉपर्टी कोणती समजली तुम्हाला अपोजिशनची. प्रॉपर्टी कोणती समजली अपोजिशनची. क्लिअर आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रॉपर्टी ड्यू टू विच
इट अपोजेस एनी काइंड ऑफ मोशन. समजलं, प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अपोजेस एनी काइंड ऑफ मोशन वेदर इट इज इनिशियली ॲट रेस्ट और वेदर इट इज इनिशियली ॲट इन मोशन. ह्या दोन्ही मोशन विपरीत, ठीक आहे, रेस्ट मधून मोशन मध्ये जाणार नाही आणि मोशन मधून रेस्ट मध्ये जाणार नाही. ह्या प्रॉपर्टीला तो काय करेल, अपोजिशन. प्रॉपर्टी अपोजिशन, अपोज करेल, ठीक आहे. आणि ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणणार मग आपण, इनर्शिया. ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणणार, इनर्शिया. कोणती प्रॉपर्टी, अपोज करण्याच्या प्रॉपर्टीलाच काय म्हणू, इनर्शिया. आणि हे इनर्शिया कोणावरती डिपेंड आहे, मास. कोणावरती डिपेंड आहे, मास. बोलतो ना आपण वेट फोर्स म्हणजे काय असतो, इनर्शिया असतो. वेट फोर्स म्हणजे काय असतो, इनर्शिया असतो. mg, ठीक आहे ना, न्यूटनच्या लॉ मध्ये आपण बघितलं होतं, ठीक आहे, WmG. इथेच आपण इनर्शिया वगैरे शिकलो होतो, ठीक आहे. समजलं. मग इनर्शिया कशावरती डिपेंड, का म्हणतात इनर्शिया, आणि इनर्शियाचं काम काय, तो काय काम करणार आहे, चेंज करणार आहे. तो काय करणार आहे, अपोज करणार आहे कोणत्याही गोष्टीला चेंज होण्यापासून, ठीक आहे. बेसिक आहे, कॉमन सेन्स आहे, ठीक आहे. आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा आपण बघतो, काय बघतो, एखादा कोणी तुम्हाला काहीतरी हे करते, अपोज करते कोणत्या तरी गोष्टीपासून. एखादा तुम्हाला स्लॅप करतोय, कानाखाली मारतोय, ठीक आहे. तुम्ही प्रत्युत्तर म्हणून काय करता, प्रत्युत्तर म्हणून त्याला पण मारता ना, तो कोणी आहे असं जो नाही मारत, ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी काहीतरी चालला, तुम्ही काहीतरी काम करता, चला तुम्ही काहीतरी काय करता, एक छोटस काम करता. आता काम करत आहात, तुमचं मन लागलंय, ठीक आहे. फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, नको, बायोलॉजीचे एमसीक्यू सॉल्व्ह करता, ठीक आहे. बायोलॉजीचे एमसीक्यू सॉल्व्ह करता आणि मदतच कोणीतरी आले जे तुम्हाला काय होते, सगळं आहे. कधी न बसला तुम्ही, ठीक आहे, अभ्यासाला कधी बसत नाही, पण बसला चुकू नको, ठीक आहे. मग अभ्यास करत असताना तुम्हाला कोणीतरी उठवलं तर तुम्ही काय करणार, अपोज करणार ना. तुम्ही काय करणार, अपोज करणार. मग तुमची जी टेंडन्सी होती अपोज करण्याची त्या व्यक्तीला, तुम्ही काय केलं, त्याला अपोज केलं, मला करायचं आहे. तुम्ही काय करताय, अभ्यास करताय. तसंच हा मास काय करणार आहे, रेस्ट मध्ये, तर मला रेस्ट मध्ये. असं एखादा मुलगा एक अभ्यास करतोय तर दुसरा झोपलेला आहे, तुम्ही त्याला म्हणता अभ्यास कर, त्याला नाही करायचं, त्याची इच्छाच नाही अभ्यास करण्याची, तर तो काय करणार आहे, त्या व्यक्तीला अपोज करणार आहे, ठीक आहे. काय करणार आहे, अपोज. आणि ह्याच अपोजिशनच्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आहे आपण, इनर्शिया. काय म्हणणार आहे, इनर्शिया. आणि लक्षात घ्या, इनर्शिया ज्यावेळेस आपण इनर्शिया बघितला होता, ठीक आहे, इनर्शिया तिकडे बघितलं होतं कायनेमॅटिक्स मध्ये, लॉज ऑफ मोशन मध्ये. न्यूटनचे लॉ झाले ते कायनेमॅटिक्स येतं, हे सांगितलंय क्लासमध्ये सुद्धा, ठीक आहे. न्यूटनचे लॉ झाले म्हणजे काय येते, कायनेमॅटिक्स येतं. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये काय होणे, मुवमेंट होणे, त्याच्या पॅरामीटर मध्ये काय होणे, चेंज होणे. त्या पॅरामीटर्स कोणकोणते असतात, फिजिकल पॅरामीटर्स कोणकोणते असतात, बोला. स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सेलरेशन असेल, हे डिस्प्लेसमेंट झाले, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स मध्ये चेंज होईल, सिंपल डिस्टन्स मध्ये चेंज होईल, स्पीड मध्ये चेंज होईल आणि ऍक्सेलरेशन मध्ये चेंज होईल. हे कधी होईल, ठीक आहे. कायनेमॅटिक्स मध्ये काय शिकलो आपण, फक्त ह्या 3 पॅरामीटर मध्ये शिकलो. u इज इक्वल टू v प्लस at शिकलो ना, s इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर, ठीक आहे, ut प्लस हाफ at स्क्वेअर. ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण काय केलं, कधी डिस्टन्स फाइंड आउट केलं, कधी त्याची स्पीड फाइंड आउट केली, ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं. इतक्या वेळामध्ये इतका दूर गेला, इतक्या वेळामध्ये इम्पल्सिव्ह फोर्स तयार झाला, तर त्याचं ऍक्सेलरेशन किती असेल, अपवर्ड डायरेक्शनला, डाऊनवर्ड साइड. जे काय पॅरामीटर्स, सगळ्या गोष्टी आपण डायरेक्टली इमॅजिन केल्या की याच्यामध्ये इतकं, ही गोष्ट पुढे गेली, ही गोष्ट मागे आली, वरती गेली, खाली गेली, ठीक आहे. इतकी स्पीड वरती गेली, इतक्या स्पीडने खाली आली, इतक्या स्पीडने पुढे, ठीक आहे. समजतं, रिव्हर बोटवाले इतक्या स्पीडने पुढे गेली, रेनफॉल होते इतक्या स्पीडनं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डायरेक्टली स्पीड आहे, ठीक आहे. कायनेमॅटिक्स आहे, हे सर्व गोष्टी कशामध्ये येतात, कायनेमॅटिक्स मध्ये. आणखी एक गोष्ट असते डायनॅमिक्स. आणखी एक गोष्ट काय असते, डायनॅमिक्स. खूप इम्पॉर्टंट आहे, छोटीशी गोष्ट जी शेवटपर्यंत समजत नाही. कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स मध्ये फरक आहे. डायनॅमिक्स ह्याच्यामध्ये काय झालं, मोशन मध्ये चेंज, मोशन मध्ये काय झालं, त्यांच्या फिजिकल पॅरामीटर्स मध्ये चेंज. आणि हा चेंज, ठीक आहे, व्हाय चेंज डज, समजतंय. हे डायनॅमिक्स मध्ये करतं. व्हाय चेंज डज म्हणजे हा चेंज का झाला, मे बी एक्सटर्नल फोर्स लागला म्हणून झाला असेल. तेव्हा पण बोललो होतो, ज्यावेळेस फोर्स लागत नाही तोपर्यंत गोष्ट कायनेमॅटिक्स मध्ये असते, ठीक आहे. सांगितलेलं नाहीये किंवा मेन्शन केलेलं नाहीये की फोर्स लागलाय, ते कुठे कळतं, कायनेमॅटिक्स. ज्यावेळेस फोर्स मेन्शन केला जातो तर ती क्वांटिटी किंवा तो सिस्टीमचा क्वेश्चन, तशा सिस्टीमचा क्वेश्चन कशात चालला जातो, डायनॅमिक्स मध्ये चालला जातो. कशामध्ये चालला जाईल किंवा जातो, डायनॅमिक्स मध्ये, ठीक आहे. कायनेमॅटिक्स, डायनॅमिक्स. क्लिअर करता, हे सांगितलं असं बसलं असतं, ठीक आहे.
संबंध नाहीये इनर्शिया सोबत. ठीक आहे, बघा इनर्शिया समजला. द प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अपोजेस टू चेंज इट्स मोशन. द प्रॉपर्टी लिहून घ्या वाटलं तर, नोट्स काढत चला, नवीन टॉपिक आहे. द प्रॉपर्टी ड्यू टू विच इट अपोजेस टू चेंज इट्स मोशन. मोशनच्या ब्रॅकेट मध्ये काय लिहू शकता, रेस्ट मधून मोशन मध्ये जाण्याची अपोजिशनची प्रॉपर्टी किंवा मोशन मधून रेस्ट मध्ये जाण्याची प्रॉपर्टी. समजताय ही सेकंड एक्झाम्पल समजताय. ऑलरेडी एखादा चाक आहे, ऑलरेडी एखादा बॉल आहे, तो काय आहे, काहीतरी स्पीडने पुढे जाते, काहीतरी स्पीडने पुढे जाते. मग आता त्याची प्रॉपर्टी काय आहे, मोशन मध्ये राहण्याची. त्याची प्रॉपर्टी काय आहे, मोशन मध्ये राहण्याची. मग हा कोणाला अपोज करेल, हा कोणाला अपोज करेल, रेस्ट मध्ये जाण्यापासून. रेस्ट मध्ये हा जाईल का, याला काय करेल, हा रेस्ट मध्ये न जाण्याचा प्रयत्न करेल. हीच ती अपोजिशनची प्रॉपर्टी. आणि ह्यालाच काय बोलतो आपण, इनर्शिया. ह्यालाच काय बोलतो, इनर्शिया. बघा मग इथं फोर्स वगैरे दिसतात, ठीक आहे, फोर्स वगैरे दिसते. पण इनर्शिया जो असतो तो कुठे असतो, बघा ही कोणती मोशन, एक्सटर्नल फोर्स लागला, हा मास ऑब्जेक्ट झाला, ठीक आहे, याने काहीतरी अपोज केलं, याने काय केलं, अपोज केलं. तिथे मोशन कोणती दिसते तुम्हाला, 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, किंवा मोशन समजतं. ही मोशनचे डायमेन्शन बद्दल नाही विचार, किती डायमेन्शन, मोशन कोणती दिसते. ज्याला समजलं असेल क्वेश्चन, व्हेरी गुड. कोणती, लिनियर मोशन. कोणती मोशन, ही लिनियर मोशन. ठीक आहे, आणखी कोणती मोशन असते आपल्याकडे, रोटेशनल मोशन. चॅप्टरचं नावच आपलं रोटेशनल मोशन. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे समजतं नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये येतो, रोटेशनल मोशन मध्ये. जसं समजत पुस्तक उघडा, नुसतं सर शिकवताना. ठीक आहे, चांगली गोष्ट करत राहा, कोणी विचारणार नाही तुम्हाला, यापुढे अभ्यास करता येईल. ठीक आहे, लिनियर मोशन. ती कोणती मोशन चालली, लिनियर मोशन. ठीक आहे, मग लिनियर मोशन मध्येच काय बोललं जातं, इनर्शिया. लिनियर मोशन मध्ये त्याला काय बोललं जातं, इनर्शिया. सॉरी लाईट गेली होती, बरोबर. पुढे आपण लिनियर मध्ये काय म्हणतो आपण, इनर्शिया. लक्षात ठेवा नेहमी, लिनियर मध्ये काय म्हणतो आपण, इनर्शिया. लिनियर मध्ये काय होतो, इनर्शिया. काय काय सांगितलं मग आतापर्यंत मला इनर्शिया बद्दल. अशी एक प्रॉपर्टी आहे की काय करते, अपोज होण्याला, एखाद्या गोष्टीच्या चेंज मध्ये काय करते, अपोज करते, चेंज होण्याला अपोज करते. आणि लक्षात ठेवा, ही जी प्रॉपर्टी आहे चेंज होण्याची, ही जी प्रॉपर्टी आहे चेंज होण्याची, ही प्रत्येक बॉडीमध्ये प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी, चेंज होण्याची, ही प्रत्येक सिस्टीम मध्ये आहे, प्रत्येक पार्टिकल मध्ये, प्रत्येक बॉडी मध्ये. ठीक आहे, चेंज होण्याची प्रॉपर्टी, चेंज न होऊ देण्याची प्रॉपर्टी. क्लिअर इथपर्यंत. आता एखादी गोष्ट चेंज म्हणजे काय, एखादी गोष्ट मोशन मध्ये, एखादी गोष्ट काय मोशन मध्ये. मग आता हिच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज कधी होईल, म्हणजे काय, ही ऑलरेडी कशामध्ये राहता, स्पीड मध्ये. हा जो बॉल आहे, हा कशामध्ये, स्पीड मध्ये रोटेट करतोय. हा कधी थांबेल, बाय स्वतःहून, म्हणजे बाय इटसेल्फ तो थांबणार आहे का, तो स्वतःहून थांबणार आहे का, नाही. त्याचाच अर्थ काय, हा कधी थांबेल, जोपर्यंत ह्याला अपोज करणारा कोणीतरी फोर्स तयार होत नाही, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स, म्हणजे काय, जोपर्यंत कोणी याला एक्सटर्नली फोर्स लावत नाही, तोपर्यंत याच्या मोशन मध्ये चेंज होणार आहे का, नाही. म्हणजे हा स्टॉप होणार आहे का, नाही. एक्सटर्नल फोर्स म्हणजे या केस मध्ये काय असू शकतो, मे बी फ्रिक्शन, मे बी स्टॉप, मे बी पुल फोर्स, पुश फोर्स. ठीक आहे, काही पण असू शकतं तिकडनं. समजतंय, म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज तोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती लावत नाही. ठीक आहे, आणि इनर्शियाला बोलतो आपण सर्व. ठीक आहे, क्लिअर. प्रत्येक लिनियर मध्येच आपण इनर्शिया बोललो, लिनियर मोशन मध्येच काय बोललो आपण, इनर्शिया. मग दुसरी मोशन कोणती बोललो होतो, दुसरी मोशन कोणती असते आपली, रोटेशनल मोशन. मोशनचे 2 टाइप्स आहेत, लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन. ठीक आहे, रोटेशनल, तुम्हाला सांगायला आता मी मिस्टेक करतोय. रोटेशनल मोशन एक आहे लिनियर, दुसरी आहे रोटेशनल मोशन. ठीक आहे, समजतं सर्वांना रोटेशनल मोशन कशाला म्हणतात, जो पंखा फिरतो, तो सध्या आमच्याकडे प्रेझेंट नाहीये फॅन. ठीक आहे, रोटेशनल मोशन. चला बोला, इमॅजिन मध्ये सगळं रोटेशनल मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन आपले चॅप्टर. ठीक आहे, एकदा वाचून घ्या चॅप्टर, मी रिकमेंड करेन तुम्हाला सर्क्युलर मोशन चॅप्टर लर्न करा. का बरं, एस लिनियर मध्ये एस, ट्रायंग्युलर मध्ये काय, थीटा.
लिनियर मध्ये व्ही, तर अँग्युलर मध्ये काय रे, ओमेगा व्हेलॉसिटी. ठीक आहे. लिनियर मध्ये ऍक्सेलरेशन, तर अँग्युलर मध्ये अल्फा. लिनियर आणि अँग्युलरचे रिलेशन काय असतं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू ओमेगा और ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, लिनियर ऍक्सेलरेशन इक्वल टू आर अल्फा. ठीक आहे. सर्व गोष्टी वाचून घ्या. काय होतं, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. ठीक आहे. जस्ट सुचलं म्हणून सांगतोय. ठीक आहे. वाचून घ्या. लागणार आहे, कसं लागेल काय लागेल सांगेल. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये नाही आहे ऍक्च्युअली कोणत्या, बट रिकमेंड करेल वाचून घ्या, जेणेकरून ज्यावेळेस ऍक्च्युअली सुरू होईल काय, इनर्शियाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. ठीक आहे. रोटेशनल मोशन, सध्या मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू आहे, रोटेशनल मोशन सुरू आहे, त्यावेळेस त्याची गरज पडणार आहे. क्लिअर आहे. रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन बघा, एखादी गोष्ट रोटेट करते. आता मी ह्या पेनला काय करतोय, रोटेट करतोय. ठीक आहे. त्या पेनला काय करतोय, रोटेट. बघा कसं का असं जर कधी मी फिरवतोय, गोल 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 फिरवतोय. ठीक आहे. रोटेट करते. रोटेटरी मोशन किंवा रोटेशनल मोशन. क्लिअर इथपर्यंत. आता मी जर कधी बोललो, एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल घ्या डोअरचं, दरवाजा. ठीक आहे. एखादा डोअर आहे. ठीक आहे. समजा हा डोअर आहे तुमचा. ठीक आहे. तुमचा आमचा कोणाचा. ठीक आहे. डोअर ह्या तुम्ही काय करताय, ओपन करताय. आता हा याचा जो अँगल आहे हा इकडे, याचा जो अँगल हा इकडून आहे. ठीक आहे. याला तुम्ही असं ओढताय. ठीक आहे. असं ओपन करताय. हा जो आहे असा ओपन करताय. ठीक आहे. किती फोर्स लागले, कोणता फोर्स लागला, तुमचा पॉवर. काय लागली, तुमची पॉवर लागली, एनर्जी लागली ह्या दरवाजाला ओपन करायला. दरवाजाला काय ओपन करायला किती फोर्स लागले, मग ऍक्च्युअली एक फोर्स लागला. किती फोर्स लागले, एक फोर्स लागला. बट मी म्हणेल ऍक्च्युअली इथे दोन फोर्स लागले. तर दोन फोर्स लागले. मी बोललो इथे किती फोर्स लागले, दोन फोर्स. तुम्ही एक फोर्स पुश पुल फोर्स लावला. कोणता फोर्स लावला, पुल फोर्स. मग आणखी कोणता फोर्स, एकच फोर्स लागला. बघा ना. आता हा इथे फिक्स होता, तर ते असा पूर्ण ओढला. इमॅजिन करा तुमचा दरवाजा. ठीक आहे. त्याला ओढा, मागे पण जाऊ शकतोय तो. इमॅजिन करा तो दरवाजा असा इकडनं मागे सुद्धा जाऊ शकतोय. म्हणजे एक सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करतोय तो. सर्क्युलर पाथ काय करतोय, एक ट्रॅव्हल करतोय. समजला. बट रोटेशन, सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करतोय म्हणजेच काय, कोणती मोशन आहे ती, रोटेशनल मोशन. समजतं, रोटेशनल मोशन. मग इथे फुल फोर्स आला, हा एक फोर्स झाला. दुसरा फोर्स कोणता, दुसरा फोर्स होता जर या ठिकाणी हा काय होता, फिक्स होता. हा काय होता, त्या दरवाजाचा एक फिक्स पॉइंट होता, फिक्स्ड पॉइंट होता. ठीक आहे. जर हा फिक्स पॉइंटच नसता, म्हणजे इथे जो होल्डिंग आहे, होल्ड करायला सुद्धा काहीतरी फोर्स लागला असेल. आता तो मे बी वेट फोर्स असेल. दुसरा कोणता फोर्स म्हणून आपण तो वेट फोर्स म्हणून. ठीक आहे. एमजी फोर्स. जर हा फोर्सच नसता तर तुम्ही त्याला ओढू शकला असता का, नाही. जर हा नसता तर काय, तुम्ही याला ओढताय तो तुमच्याकडे येईल. ठीक आहे. तुम्ही याला असं पुढे ओढताय, तो एकदम सरळ येईल असा. ठीक आहे. याला ओढताय, हा असा एकदम सरळ येईल. म्हणजे हा लिनियर पाथ ट्रॅव्हल करतोय, स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतोय असं ओढलं तर. ठीक आहे. हा तर लिनियर झाला. म्हणजे ते ऍक्च्युअली किती फोर्स आले, फुल फोर्स आणि वेट फोर्स. फुल फोर्स आणि वेट फोर्स हा इथे जो धरून ठेवलाय. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी हा धरून ठेवलाय, ज्या ठिकाणी तो धरून ठेवलाय त्यालाच काय बोलतात, ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यालाच काय बोलतात, ऍक्सिस ऑफ रोटेशन. याच्यावरती डिस्कस करू, बरंच डिस्कशन करायचं. पण लक्षात ठेवा, ज्या पॉइंट पासून हे सर्व हा एक्सटर्नल पार्ट, सिस्टीमचा एक्सटर्नल पार्ट रोटेट करतात, त्या पॉइंटला काय बोलतात, ऍक्सिस ऑफ रोटेशन. सांगा आणखी सिंपल सांगितलं त्याबद्दल. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. समजलं. म्हणजे रोटेशनल मोशन घडून आणण्यासाठी ऍक्च्युअली किती फोर्स लागतात रे, तर दोन फोर्स. किती फोर्स लागतात, दोन फोर्स. समजलं. रोटेशनल मोशन. लिनियर मोशन मध्ये बघा, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया बोलतो. लिनियर मोशन मध्ये काय बोलतो, इनर्शिया. मग रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा इनर्शिया बोलत असतील का, रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा इनर्शिया बोलत असतील का, रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा इनर्शिया बोलत असेल का, तर आन्सर आहे नाही. रोटेशनल मोशन मध्ये काय बोलतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनल मोशन मध्ये काय बोलतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. लिनियर मध्ये ऍक्च्युअली बघा, आता बरेच जण नंतर डाऊट घेतील, सर लिनियर मध्ये आम्ही इकडे शिकलो किंवा आम्ही इकडे बघितलं तिकडे बघितलं. ठीक आहे. काय लिनियर मध्ये असतं, एक मोशन असते ट्रान्सलेशनल. लिनियर मध्ये काय बोलतात रे, ट्रान्सलेशनल मोशन असते. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये सुरुवातीतून असतात, ट्रान्सलेशनल मोशन बोलतात. आणि एकाला बोलतात रोटेशनल मोशन.
जे आता आपण बघितले, ठीक आहे. ट्रान्सलेशनल आणि रोटेशन. बघा ट्रान्सलेशनल मोशन कशाला बोलतात, ट्रान्सलेशनल मोशन कशाला बोलतात समजून घ्या. एखादा हा काय आहे तुमच्याकडे, एक रेक्टँगलचा काहीतरी एक शेप, रेक्टँगल शेपचा काय एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये दोन पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये काय दोन पार्टिकल्स, समजा एक पार्टिकल्स आहे इथे ए आणि दुसरा पार्टिकल आहे बी, आणि ह्यांना जोडणारी जी लाईन जॉईनिंग बिटवीन टू पार्टिकल्स, लाईन जॉईनिंग बिटवीन टू पार्टिकल्स, ठीक आहे. समजते ती कशी आहे, एकदम व्हर्टिकल, एकदम कशी आहे व्हर्टिकल. ज्यावेळेस मी याच्यावरती काहीतरी फोर्स लावला, याच्यावरती काहीतरी फोर्स लावला, आता सांगितलं ना कोणतीही बॉडी ती स्वतःहून तिच्या मोशन मध्ये चेंज करेल का, नाही करत, कुणीच नाही करत स्वतःहून, ठीक आहे. सुरुवातीला काय होती रेस मध्ये, समजून घ्या ही कशी सुरुवातीला रेस मध्ये एक्सटर्नल फोर्स आला तर ही मूव्ह करेल. चला कन्सिडर केलं, आता हे काय करते मूव्ह करते, कन्सिडर काय करते मूव्ह करते. आणि या सिस्टीम मध्ये काय असेल जे छोटे छोटे पार्टिकल्स, इथे एक पार्टिकल असेल, इथे पार्टिकल, इथे पार्टिकल, म्हणजे ह्या लाईन वरती काय असेल त्यांचे पार्टिकल. आता पूर्ण रेक्टँगलचा बॉक्स म्हणल्यावरती प्रत्येक पॉइंटला असेल मासेस, मी तुम्हाला फक्त एक ए सांगितलं आणि एक बी सांगितला, ठीक आहे. मग काय होणार, काही डिस्टन्स दूर म्हणजे आर डिस्टन्स दूर हा रेक्टँगलचा बॉक्स होता इथे आला, ठीक आहे. मग काय झालं, अजून सुद्धा बघा हा ए पार्टिकल जिथे होता आणि हा जो बी पार्टिकल जिथे होता त्याच पाथ मध्ये, म्हणजे त्याच स्ट्रेट लाईन वरती, बघा त्याच स्ट्रेट लाईन वरती, म्हणजे अजून सुद्धा ह्यांनी त्याचा पाथ मध्ये चेंज केलंय का, नाही. त्यांच्या पाथ मध्ये चेंज केलंय का, नाही. समजलंय, पाथ मध्ये चेंज केले का नाही. त्याचा पाथ कसा आहे, अजून सुद्धा पॅरलल आहे. त्याचा पाथ अजून सुद्धा कसा आहे रे, पॅरलल. बघा ही लाईन कशी आहे, पॅरलल आहे आणि कशी आहे एकाच रेषेमध्ये, अजून सुद्धा आहे कशी आहे एकाच रेषेमध्ये. अशा सिस्टीमला किंवा अशा मोशनला कोणती मोशन बोलतात, तर रेक्टिलिनियर. अशा मोशनला कोणती बोलतात, रेक्टिलिनियर. परत बोलायचं नाही, सर सांगितलं नाही ट्रान्सलेशन मोशन कशाला बोलतात, ठीक आहे. रेक्टिलिनियर मोशन बोलतात, रेक्टिलिनियर मोशन. आणखी एक दुसरी असते सेम सिस्टीम घ्या, ठीक आहे. सेम सिस्टीम बद्दल विचार करा. इथे पार्टिकल ए आणि इथे पार्टिकल समजा बी. आता आधी काय केलं रे, एकदम स्ट्रेट पाथ फॉलो केला, एकदम काय केला स्ट्रेटच पाथ फॉलो केला. आता परत ह्या सिस्टीम ही आता सरळ जातात, एक्सटर्नल फोर्स लागला तर सरळ जाता आता ह्यांनी काय असा पाथ फॉलो केला असा, ठीक आहे. असा पाथ काय केलाय फॉलो, ठीक आहे. समजण्यासाठी मी एला जोडून घेतो, कन्फ्युजन नको, ठीक आहे. आणि परत इथून हा असा, ठीक आहे. समजतंय, म्हणजे जो इनिशियली आधी इथे होता तो आता सुद्धा कुठे त्याच पॉइंटला बी आणि ए, ठीक आहे. बी आणि ए पॉइंट, क्लिअर इथपर्यंत, बी आणि ए पॉइंट. बघा आधी सुद्धा ही लाईन अशीच होती, ठीक आहे. ए टू बी ही लाईन इथे होती, सेम लाईन, म्हणजे असा ए टू बी, आणि इथे सुद्धा सेम पॉइंटला, बघा जर ते असं बघितलं तर हा पॉइंट इथे भेटेल आणि हा पॉइंट इथे भेटेल, ठीक आहे. मागे येऊ शकता, पण आहे कुठे त्याच मध्ये. बरं पाथ कसा आहे, थोडासा कर्वेचर टाइप, ठीक आहे. कर्व मध्ये गेला, म्हणजे जे पार्टिकल्स आधी इथे होते, म्हणजे इथून असे गेले, एक आधा पार्टिकल इथे, एक पार्टिकल इथे, समजते. त्या लाईन वरती असतील ना वेगवेगळे मासेस त्या रेक्टँगलच्या बॉक्सचे, नंतर काही मासेस असे, समजते. ह्या लाईन वरचे सगळे पार्टिकल परत वरती, म्हणजे अजून सुद्धा ह्याच्यामध्ये काय आहे, हे जे पाथ आहे सगळ्या मासेसचे, बघा हे इथे बघ, इथे असे वेगवेगळे असतील, ठीक आहे. म्हणजे सगळे जे पाथ आहेत छोट्या पार्टिकल्स ते कसे एकमेकांना पॅरलल. ज्यावेळेस अशा मासेसचे पाथ जर कधी पॅरलल असेल त्यावेळेस त्या मोशनला कोणती मोशन बोलतात, ट्रान्सलेशनल. काय रिक्वायरमेंट आहे ट्रान्सलेशन मोशन बोलण्याची, की दोन पार्टिकल्स मधला जो पाथ आहे तो कसा असायला हवा, पॅरलल. दोन पार्टिकल्स मधला जो पाथ आहे तो कसा असायला हवा, पॅरलल. इथे पण पॅरलल आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशनल मोशन. आणि हा कोणत्या कॅटेगरीमध्ये, तो ट्रान्सलेशनलच्या रेक्टिलिनियर. कशी येते एक्झॅक्टली स्ट्रेट आहे, बट इथे काय लागलंय बदलते, बट पाथ बदलतोय, बट अजून सुद्धा ते काय पॅरलल असेल. अजून सुद्धा दोन मासेस मधला जो पाथ आहे तो कसा आहे, पॅरलल. म्हणून याला कोणतं बोलणार आपण, कर्व टाइप दिसतोय, म्हणून याला बोलणार कर्व्हिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन, आणि कोणते रेक्टिलिनियर ट्रान्सलेशनल मोशन. क्लिअर. एक बेसिक इंट्रोडक्शन कशाबद्दल, ट्रान्सलेशनल मोशन बद्दल. आता
ट्रान्सलेशनल रोटेशनल तर माहिती ठीक आहे. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल ह्या दोघांची मिळून जर एखादी मोशन म्हणत असेल तर तिला बोलतात रोलिंग मोशन. तर तिला काय बोलतात? रोलिंग मोशन. हा सगळ्यात शेवटचा टॉपिक असेल तुमचा रोलिंग मोशन. ठीक आहे. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल त्याला काय म्हणतो आपण? रोलिंग मोशन. इमॅजिन करा एखादं चाक आहे जे एका जागी फिरतंय तर कोणती मोशन? सर्क्युलर. एका जागी फिरतंय तर सर्क्युलर. आणि सर्क्युलर असताना तो काहीतरी स्ट्रेट पाथ फॉलो करतो बघा. रोटेशन एका जागी रोटेट करतोय, एका जागी काय करतोय? रोटेट करतोय. ठीक आहे. आणि रोटेट करत करत पुढे चालला, रोटेट करत करत काय झाला? पुढे झाला बघा. एक स्ट्रेट पाथ मध्ये चाललाय, स्ट्रेट पाथ मध्ये म्हणजे रोटेट पण करतोय आणि स्ट्रेट पाथ मध्ये पण करतोय. म्हणजे तो काय करतोय? रोल करतोय. पुढे पुढे जातोय म्हणजे काय करतोय? रोल करतोय. इथपर्यंत समजू शकता? इतकं कोणी येडं लागलं आहे का? नाहीये. चला रोलिंग मोशन क्लिअर. इथपर्यंत मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाला बोलतात? काय समजलं मग? लिनियर असेल तर इनर्शिया, लिनियर असेल तर इनर्शिया. आणि रोटेशनल असेल तर रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनल मोशन असेल तर त्याच्यामध्ये काय म्हणणार आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ काय? इनर्शिया. त्यालाच आपण याच्या पुढे काय बोलणार किंवा बुक मध्ये काय बोलणार? आय. मोमेंट ऑफ इनर्शिया आय. क्लिअर आहे? ज्याच्या फक्त आय बोलणार. आय फॉर नॉट करंट, आय फॉर काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. समजलं? इनर्शिया कोणावरती डिपेंड असतो? मास वरती. कोणावरती डिपेंड असतो? मास वरती. कॅन वी मेजर मास? साधा क्वेश्चन आहे. ठीक आहे. कॅन वी मेजर मास? ऑब्वियसली यस, वी कॅन मेजर मास. बट कॅन वी मेजर? क्वेश्चन असा आहे, कॅन वी मेजर मोमेंट ऑफ इनर्शिया? कॅन वी मेजर मोमेंट ऑफ इनर्शिया? ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इनर्शिया मध्ये फरक. इनर्शिया फक्त डिपेंड आहे मास वरती आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे वेगवेगळ्या फंडामेंटल्स वरती डिपेंड आहे. का बरं चेंजेस का झाला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये? कारण की आता मोशन कोणती बनली आहे? रोटेशनल. मोशन कोणती बनली आहे? रोटेशन. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया आय, मोमेंट ऑफ इनर्शिया आय लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नसले आहे मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन. आता डिपेंड आहे. आता तुम्हाला खरंच इच्छा आहे अभ्यास करण्याची तर लिहिणार, नसेल तर नाही. ठीक आहे. डिपेंड शब्द होणार त्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास म्हणा किंवा शेप म्हणा. ठीक आहे. शेप म्हणा किंवा साइज म्हणा, या सर्व गोष्टींवरती डिपेंड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास, शेप और साइज. हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट असणार इनर्शिया डिपेंड. हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इनर्शिया डिपेंड्स ऑन. आता रोटेशनल मोशन आहे म्हणजे कोणता पॅरामीटर नवीन आला रे? लिनियर पेक्षा. लिनियर मध्ये स्ट्रेट पाथ फॉलो करतो. डझंट मॅटर व्हॉट काइंड ऑफ फोर्स इज अप्लाइंग ऑन इट, तो स्ट्रेटच पाथ फॉलो करणार. ठीक आहे. अँगल मध्ये जरी लागला तरी स्ट्रेटच पाथ फॉलो करणार. बरोबर आहे. पण रोटेशनल मोशन मध्ये काहीतरी नवीन येतं. ठीक आहे. इनर्शिया डिपेंड्स ऑन. कशाबद्दल चाललंय सगळं? रोटेशनल मध्ये. रोटेशनल मोशन ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करा. रोटेशनल मोशन आहे म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. लिनियर असती तर फक्त इनर्शिया असतात आणि आपण काय मेजर केलं असतं? फक्त मास केलं असतं. काय मेजर केलं असतं? फक्त मास. जितकं जास्त मास तितकं जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया. जितकं जास्त मास तितकं जास्त काय रे? इनर्शिया. जितकं कमी मास तितकं काय रे? कमी इनर्शिया. ठीक आहे. समजलं? म्हणून आपण पुश करतात. एखादी लाईटर वस्तू आहे, हलकी वस्तू आहे, तिला पुश करतोय, सहज पुढे जाते. का बरं? त्याचा इनर्शिया कमी. एखादी जड वस्तू आहे तिला पुश करताना थोडासा त्रास होतो. बरोबर? तर त्याचं काय जास्त आहे? तर इनर्शिया जास्त आहे. आता इथे बघा रोटेशनल मोशन. ठीक आहे. मी इरेज करून टाकतो कन्फ्युजन नको. काय झालं आपलं? रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास, शेप, साइज. ऑब्वियसली एखादा सर्क्युलर पाथ आहे, चाक आहे. ठीक आहे. जर तरी तो चाक हेक्सागोनल टाइप असतात, हेक्सागोनल टाइप असतात तर थोडासा वेगळा बनला असता. ठीक आहे. थोडासा वेगळा बनला असता तर तो जड आहे ना थोडंसं आपल्याला त्याला पुश करायला. बरोबर? त्याला मूव्ह करायला थोडंसं जड आहे. आणि तो सर्क्युलर आहे तर सहज पुढे जाईल. ठीक आहे. इतका फोर्स यायला लागते, सेम फोर्स यायला लागला तर कोणता लवकर पुढे जाईल? सर्क्युलर. म्हणून डिपेंड ऑन शेप, साइज किंवा मास वरती. क्लिअर आहे? बट डिपेंड्स ऑन. मग काय झालं? सर्क्युलरचं इम्पॉर्ट, सर्क्युलरचं उदाहरण दिलं होतं. आता ह्याच्यामध्ये कोणती नवीन गोष्ट आली जी लिनियर मध्ये नाहीये? कोणती आली? रेडियस. इनर्शिया डिपेंड्स ऑन रेडियस. इनर्शिया डिपेंड्स ऑन रेडियस. आणि हे रेडियस कुठून असते? सेंटर पासून. रेडियस कुठून असते? तर सेंटर पासून.
रेडियस कुठे मेजर करतो आपण, सेंटर पासूनच करतो ना, ठीक आहे. डिपेंड्स ऑन रेडियस, बरोबर आहे. त्या दोन तीन गोष्टी समजल्या तर मग बोला. तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन असा आहे तुमच्यासाठी, आपल्याकडे एक काय समजा बॉल आहे, एक काय छोटासा बॉल, चला दोन बॉल, ठीक आहे, दोन बॉल, एक बॉल, त्या दोन्ही बॉल्स वी हॅव टू बॉल्स ऑफ काय काय सेम साइज, टू बॉल्स ऑफ सेम साइज, सेम शेप, ठीक आहे. कलर गिलर पण सेम, ठीक आहे, काही फरक नाही, ठीक आहे. सेम साइज सेम शेप, ठीक आहे. आणि त्या दोघांना काय केलं आपण, थ्रो केलं, अँड थ्रो विथ सेम व्हेलॉसिटी, दोघांना आपण काय केलं, सेम व्हेलॉसिटीने थ्रो केलं. चला, सेम मास आपल्याकडे, दोन्ही पण काय सेम, हा मास 1 हा मास 2, सेम आकाराचे, ठीक आहे. हा जो मास होता 1 नंबरचा, हा गेला 2 मीटर 2 मीटर दूर गेला, ठीक आहे, 2 मीटर दूर गेला. आणि हा जो मास होता 4 मीटर दूर गेला, हा काय केला 4 मीटर दूर गेला, हा 4 मीटर दूर गेला. काय रिझन असेल याच्याबद्दल थोडासा विचार करा. व्यवस्थित ऐकून घ्या. काय दोन बॉल्स आपल्याकडे सेम साईजचे, सेम शेपचे, आणि दोघांना काय केलं आपण सेम स्पीड मध्ये काय केलं, थ्रो केलं. म्हणजे असं घेतला, दोन बॉल घेतले आणि रोटेट करत फेकून दिले, ठीक आहे. रोटेट करत म्हणजे काहीतरी स्पीड घेतली, कायनेटिक मोशन जनरेट केली आणि थ्रो करून घेतले, ठीक आहे. आणि ते काहीतरी दूर गेले, एक गेला 2 मीटर आणि दुसरा गेला 4 मीटर. त्याच्याबद्दल व्यवस्थित विचार करा आणि आन्सर सांगा. पॉज करू शकता, ठीक आहे. पॉज करून घ्या आणि काय वाटतं तुम्हाला, काय काय रिझन असू शकतं त्याचं तुम्ही एक्सप्लेन करा, ठीक आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला याला डाऊट येत असेल तर आणखी एखादं एक्झाम्पल घ्या, ठीक आहे. जे डोक्यात सांगायचं ते विचारलं तर बट सुचलं ते सांगून देतो, ठीक आहे. इमॅजिन करा या क्वेश्चनला एक ट्रक आहे, ठीक आहे, एक ट्रक आहे. आता समजा हा ट्रक आहे आणि ते ट्रकाचे काय आहे, चाक आहे, ह्या ट्रकाचं ते काय चाक आहे, ठीक आहे, व्हील ऑफ ट्रक. आता हा ट्रक ज्यावेळेस जात होता त्यावेळेस त्याच्या समोर एक ऑब्जेक्ट आला, एक छोटासा दगड आला, ठीक आहे, एकदम छोटासा, इतक्या साईजचा, ठीक आहे. हा ठीक आहे, चला ह्या कॅटिकचा एक दगड आला, ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी एक छोटीशी गाडी, लहान गाडी घेतात ना मुलं, त्या टाईपची काय गाडी आहे, म्हणजे काय बोलतात आहे कार, ठीक आहे, कार, एक छोटीशी कार. आणि त्या कारचं हे काय आहे, चाक आहे, एकदम छोटीशी गाडी. आणि त्यावेळेस आता हे टोपण म्हणजे हे काय आलंय पुढे आलं. तर सांगा कोणता चाक त्या दगडावरून ट्रॅव्हल करेल किंवा त्या दगडावरून त्या रॉक वरून काय करेल, पास होईल, ठीक आहे. ऑब्विसली कोणता, हा ट्रक काय करेल, हा दगडावरून सहज जाईल, ठीक आहे. बघा आता इथे काय असतं, इनर्शिया काय असतो, इनर्शिया ability that it can't change its motion, it can't change its motion. मी ते लिहून घेतो, इनर्शिया. एक समजते काय, ability to do nothing, म्हणजे तू काहीच नाही, त्याच्या पोझिशन मध्ये चेंज करतोय का, नाही, त्याच्या पोझिशन मध्ये चेंज करतोय का, नाही. म्हणजे त्याची सवय काय, काहीच नाही करण्याची, इनर्ट राहणं, प्रत्येक वेळेस काहीच नाही करणं, ठीक आहे, इनर्ट राहणं. इनर्शिया काय, इनर्ट राहणं. ऍबिलिटी टू डू नथिंग म्हणजे हा कॅपेबलच नाही काही करण्याचा, काही करायच्या लायकीचाच नाही हा इनर्शिया. सर बड़ी अजीब चीज है, कुछ कर भी नहीं रहे, फिर भी इतनी इंपॉर्टेंस है, समझ में आ रहा है, कुछ तो कर रहे भी नहीं, काही करत तर नाहीये, ठीक आहे, काही करते का नाही. ऍबिलिटी टू डू नथिंग म्हणजे हा अनएबल आहे काहीतरी नवीन करण्यापासून, ठीक आहे. जर चालतोय तर चालूतच राहायचंय, जर थांबलेला तर थांबलेलाच राहायचंय, ठीक आहे. अनएबल आहे काहीतरी करण्याचं, म्हणजे ह्याची जी प्रॉपर्टी आहे. आता ह्याला काय आपण अनएबिलिटी तर नाही म्हणत, काय बोलतो, इनएबिलिटी. काय बोलतो, इनएबिलिटी. एक वर्ब तयार केला आपण, ठीक आहे, इनएबिलिटी. इनएबिलिटीला काय बोलतात रे, इनर्शिया. इनएबिलिटीला काय बोलतात, इनर्शिया. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सहज सांगितलं, बट ह्याच्या मागे खूप मोठी थिअरी आहे, ठीक आहे. इनएबिलिटी टू डू एनिथिंग, इनएबिलिटी टू डू नथिंग, त्यालाच काय बोलतो आपण, इनर्शिया. याला फिट करा
इनर्शिया काय ॲबिलिटी टू डू नथिंग, म्हणजे हा काहीच करत नाही. आणि ह्याच इनॅबिलिटीच्या प्रॉपर्टीला काय बोलतात इनर्शिया. म्हणजे कोणताही मास स्वतःहून काही करतो का नाही, कोणताही मास स्वतःहून काही करत नाही. त्याच्या मोशन मध्ये काही चेंज करायचं असेल तर एक्सटर्नली आपल्याला काय लागेल फोर्स लागेल. एक्सटर्नली काय लागेल फोर्स. मग बोला कोण पुढे गेला आता इनर्शिया. ट्रकचं चाक सहज पुढे गेलं आणि कारचं चाक आहे. कारचं चाक म्हणजे कार पास होईल याच्यावरून नाही, कार पास होईल याच्यावरून नाही. क्लिअर आहे. हे कुठे आले आपण आपल्या मास कॅल्क्युलेट केलं म्हणजे इनर्शिया कॅल्क्युलेट केलं. मोमेंट ऑफ इनर्शिया पॉसिबल आहे का मेजर करणं तेच बघतो आपण. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर करू शकतो का, ठीक आहे करू शकतो. जर फिजिक्सच्या बुक मध्ये जर ह्याचं मेन्शन आहे इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया मेन्शन केला, मेजर करावं लागेल ना, मासला मेजर केलं म्हणून तर ती फिजिकल क्वांटिटी, जी क्वांटिटी आपण मेजर करू शकतो कोणती पण फिजिकल क्वांटिटी ती फिजिक्स मध्ये आज. ठीक आहे. म्हणून फिजिकल क्वांटिटीज मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया पण येत नाही, बट ती मेजर करू शकतो आपण. फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. बोला आहे ना मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये फिजिकल क्वांटिटी मध्ये. बोला मग ट्रक कार सर बंद झाला खूप बोल करतात. ठीक आहे. हे ट्रक चालला नाही. ठीक आहे. हे जी कार होती छोट्याशा गाडीचं ते पास नाही होणार. मग काय होतं इनिशियल प्रॉपर्टी काय होती या ट्रकच्या चाकाची. ठीक आहे. याची व्हेलॉसिटी ह्याची काय होती काहीतरी व्हेलॉसिटी समजा याची व्हेलॉसिटी असेल 20 मीटर पर सेकंड. हा सहज पास होईल. याची प्रॉपर्टी काय हा काय करेल ट्रकचं चाक काय करेल त्याची जी मोशन आहे ओरिजिनल मोशन काय स्पीड वॉल्यूम मोशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये तो चेंज करण्याचा प्रयत्न करेल का नाही. आणि हे कोण घडून आणतंय इनर्शिया घडून आणतंय. त्याच प्रॉपर्टीमुळे हा सरळ चालला आहे त्या दगडावरून. अरे इमॅजिन करा तुम्ही बसले बाबा तिथं काही अभ्यास नाही करते काही. ठीक आहे. त्या रस्त्यावरती झोपले तुम्ही आणि ते ट्रक येते तुमच्याकडे. ठीक आहे. आणि त्याला आम्ही सांगितलंय ट्रकला सांगितलं आम्ही आम्हाला इनर्शिया ऑब्झर्व करायचा. ठीक आहे. इनर्शिया काय करायचा आहे मेजर करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन चालू म्हणून काय झालंय मोमेंट ऑफ इनर्शिया. तुम्ही झोपलेला तर चाकत्या बस म्हणा ट्रक म्हणा काही फरक पडणार आहे का त्याच्या स्पीड मध्ये नाही. चांगली चटणी बनवून तुमच्या अंगावर तुम्ही काय होतंय चालला नाही. आणि छोटीशी कार आली तुम्ही झोपलेला काय होणार आहे धडाड स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे. कुठे का असं एखादं खूप छोटं पोरग आले ती अशी गाडी फिरकून तुमच्या तोंडाला लागते इकडे तिकडे लागते. ठीक आहे. ही गाडी लागली समजा पण स्टॉप झाली ना तिची मोशन मध्ये काय झालं चेंज झाला. जी मोशन मध्ये होती ती छोटीशी गाडी त्या बिचारा पोराची गाडी काय झाली आता स्टॉप झाली. म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो कोणावरती. मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतोय डिपेंड करतो. आणि कशावरती डिपेंड करतो काय सांगितलं होतं मास साईज शेप वरती. मास साईज शेप वरती समजलं. म्हणजे ऑलरेडी हा काय होता मोशन मध्ये. तर मग सांगा त्या दोघांपैकी हा पुढे का आला याचा अर्थ काय झाला ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त नॉट मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याचा इनर्शिया जास्त तो काय करेल रे त्याच्या प्रॉपर्टी मध्ये लवकर चेंज करेल का नाही. त्याच्या प्रॉपर्टी मध्ये लवकर चेंज करेल का नाही. ऐका नीट ऐका. ह्याचा इनर्शिया कसा आहे जास्त. त्याचा इनर्शिया कसा आहे ऐका नीट ऐका. ठीक आहे. त्याचा इनर्शिया कसा आहे जास्त. इनर्शिया जास्त आहे. ठीक आहे. मग जास्त आहे तर ह्याच्या मोशनला चेंज करायला आता मोशन कशी चेंज होईल रे मोशन कोणती याची सध्या इनर्शिया ऑफ रेस्ट. चला तुला आता कन्सेप्च्युअल बोलतो एकदम टेक्निकली सांगतो. मला सांगायची इच्छा तुम्हाला समजेल म्हणून तरी सांगतो. इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी. सध्या इथे कोणता इनर्शिया चाललाय रे अरे शिकलाय की नाही मोशन मध्ये क्लाउड ऑफ मोशन मध्ये इनर्शिया ऑफ रेस्ट इनर्शिया ऑफ मोशन आहे ना. त्याचपैकी एक उचललाय इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी. बोला इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी. मग ह्याच्याकडे व्हेलॉसिटी काय आहे प्रॉपर्टी काय आहे मोशन वाली. ही स्टॉप कधी येईल ही स्टॉप कधी स्वतःहून होते का स्टॉप कोणती पण एखादी गोष्ट त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करते का स्वतःहून नाही. ठीक आहे. मग कसं होणार कोणीतरी एक्सटर्नल फोर्स आला कोणीतरी काय करायला हवा एक्सटर्नल फोर्स आला तरच काय होईल रे हे चाक स्टॉप होईल. तुम्ही जा तर थांबवण्याचा प्रयत्न करा थांबेल का ते ट्रक नाही ना. कसा लागणार आहे फोर्स मग एक्सटर्नल जास्त लागणार आहे. फोर्स कसा लागणार आहे जास्त. म्हणजे एक कन्फ्युजन काय निघते तुमच्याकडे तुम्हाला एक कन्फ्युजन काही समजतंय का काय मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया बोला ठीक आहे. इनर्शिया जास्त तर त्याला स्टॉप करायला मोशन मध्ये किंवा एखादी गोष्ट रेस्ट मध्ये तिचं वेट जास्त आहे इनर्शिया जास्त आहे तर तिला मोशन मध्ये आणायला सोपं जाईल. तुम्हाला ट्रकला हलवा बरं का तुम्ही रेस्ट मध्ये आहे तर नाही हलणार. ठीक आहे. का बरं होतं हे इनर्शिया
इनर्शिया जास्त आहे तर त्याला थांबवायला सुद्धा काय होणार आहे, त्याच्या मोशन मध्ये, त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करायला सुद्धा जास्त फोर्स लागणार है। ये तो बढ़िया चीज है सर, इसको घर पे लाना पड़ेगा। मतलब इसके कुछ डिसएडवांटेज भी है, ठीक है। काय डिसएडवांटेज आहे, तेच जास्त इनर्शिया आहे तर त्याला स्टॉप करायला पण जास्त फोर्स लागेल। आता अर्थ रोटेट करते, आता अर्थला कधी कुणी थांबवलंय का, गॅलिलिओ बाबांनी सांगितलंय, ठीक आहे। अर्थ जी रोटेट करते, मी तिला थांबवेल पण, गॅलिलिओ काय म्हणतात, मी थांबवेल पण, फक्त प्रॉब्लेम काय, मला तिथे उभं राहायला जागा द्या, जागा द्या, मग मी तिला थांबवेल, ठीक आहे। जरी तिथे जागा दिली तर अर्थची स्पीड किती आहे, रोटेशनल स्पीड किती, खूप जास्त, मग अर्थच्या स्पीडला, अर्थच्या रोटेशनला थांबवायचं असेल तर फोर्स सुद्धा जास्त लागेल, समजतंय। मग सांगा, एक समज आता इनर्शियावरती डिपेंड, छोटीशी कार, छोटंसं चाक, ठीक आहे, त्याचा इनर्शिया कसा झाला, कमी, इनर्शिया कमी झाला म्हणजे त्याच्या मोशन मध्ये चेंजेस करायला सुद्धा कमी फोर्स लागेल, छोटंसं चाक म्हणून त्याची स्पीड कमी तर त्याचा इनर्शिया सुद्धा कमी, छोटंसं चाक इनर्शिया पण कमी, तर कमी फोर्स लागेल एक्सटर्नल, जे की कॅप सफिशियंट होतं। आता कॅपनं काय केलं होतं, त्या जमिनीवर असताना फ्रिक्शनल फोर्स धरून ठेवला होता, तो सफिशियंट होता फ्रिक्शनल फोर्स छोटासा त्या कारच्या चाकाला थांबवायला, ठीक आहे। मग सांगा काय रिझन असेल की 2 मीटर, हा पहिला मास 2 मीटर गेला आणि हा दुसरा मास 4 मीटर दूर गेला, हा पहिला मास 2 मीटर दूर गेला आणि दुसरा मास 4 मीटर दूर गेला। रिझन काय असेल, इनर्शिया। कोणाचा इनर्शिया जास्त बोला, पहिल्या मासचा की दुसऱ्या मासचा, ऑब्वियसली सेकंड मासचा इनर्शिया कसा असेल रे, मोर, सेकंड मासचा इनर्शिया काय असेल, मोर, आणि याचा इनर्शिया कसा असेल, लेस, याचा इनर्शिया लेस होता म्हणजे हा काय लवकर चेंज करेल त्याच्या प्रॉपर्टीमध्ये। आता समजलं, बत्ती जली दिमागी बत्ती जली, याचा इनर्शिया लेस तर हा लवकर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय करेल, चेंज करेल। याचा इनर्शिया जास्त तर ह्याला जास्त वेळ लागेल किंवा जास्त फोर्स लागेल ह्याच्या मोशन मध्ये चेंज करायला, समजलं। नोट करून घे, लिहून घ्या तुमच्या वर्डिंग मध्ये काय लिहितात, ह्याचा इनर्शिया कसा आहे, कमी आहे, इथे लिहितो आय, इनर्शिया कसा आहे, कमी आहे, म्हणून ह्याच्या हा लवकर काय झाला, स्टॉप झाला। याचा इनर्शिया जास्त आहे म्हणून त्याने काय केलं, जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा त्याला काय स्टॉप व्हायला वेळ लागला। क्लिअर इथपर्यंत समजलं इथपर्यंत हे अडचण कोणाला, व्यवस्थित लिहून घे, नोट करून घे, डायग्राम आहे, मी वेळ देतोय, ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या, मेजर करून काय नोट डाऊन करायचं तुमच्या भाषेमध्ये करून ठेवा। कुठे होतो आपण, हाऊ टू मेजर मोमेंट ऑफ इनर्शिया, समजलं। मग आता कसं मेजर करणार, इनर्शिया नेमका किती, ठीक आहे, हा 2 मीटर, हा 4 मीटर, ते तिकडे आंदोलन चालले, तुमच्या ती गाडी नाही चालली, हे मेजर कसं करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया, क्लिअर आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया होते, ठीक आहे। इनर्शियाला तुम्ही मेजर करायचं बोललं तर काय होणार ते, इनर्शियाला तुम्ही मेजर करायला सांगितलं, तुम्ही काय मेजर करणार, त्याचं मास, हाऊ टू मेजर मोमेंट ऑफ इनर्शिया आय, ठीक आहे। बघा कशावर डिपेंड असतं, आता बघा एखादी समजा माझ्याकडे तुमच्या हातामध्ये काही आहे समजा दोरी, त्या दोरीला एक छोटासा बॉल लावलाय, ठीक आहे, दोरी छोटासा बॉल आहे, तुम्ही एकदम जवळ धरलं, ठीक आहे, समजा इथे बॉल आहे, इथे काय आहे छोटासा, आता हे ब्ल्यू कॅप, ठीक आहे, आता मी इथून धरले त्याला, ठीक आहे, एकदम जवळ धरले, असे फिरवतोय, त्याची स्पीड काय असणार, खूप कमी, असं फिरवत असताना त्याची स्पीड काय असणार, खूप कमी। आता डिस्टन्स काय थोडंसं, म्हणजे हा इतकं डिस्टन्स, जे डिस्टन्स आधी इतकं होतं, ते डिस्टन्स आता इतकं झालं, ठीक आहे, समजतंय। आता फिरवा, थोडासा स्पीड मध्ये फिरेल, आता फिरवा, बघा ह्याच्यामुळे समजते, मी असं फिरवत होतो बघा, हा खूप कमी फिरतोय, असं फिरवलं तर जास्त, मी फोर्स आलेला माझ्या हाताला तर फिरेल जास्त, नका शहाणपणा शिकू, ठीक आहे। इथून फिरवलं तर कमी फिरेल, माझा हात फिक्स ठेवला तर, ठीक आहे, असा, आता थोडं स्पीड नाही, नंतर जोरात फिरेल, ठीक आहे, समजतंय। म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर करण्यात कशावर काय चेंज होते, सुरुवातीला जास्त जवळ धरलं तर हा असा फिरत, थोडंसं दूर धरलं, थोडंसं काय केलं, दूर धरलं तर हा असा फिरायला लागला, असेल हा, ठीक आहे, त्याचा व्हर्टिकल ऍक्सिस, जसं मी आता धरलं होतं, हा व्हर्टिकल असं, ठीक आहे, नंतर थोडं आणखी दूर धरलं तर काय झालं रे, जोरात फिरायला लागलं, इथे वेलोसिटी
सेंटरच्या जवळ व्हेलॉसिटी काय आहे खूप कमी, सेंटरच्या जवळ व्हेलॉसिटी काय खूप कमी, थोडंसं दूर गेलो तर व्हेलॉसिटी वाढली, बाहेर आलो तर सगळ्यात शेवटचं सर्कल व्हेलॉसिटी वाढली. म्हणजे इनडायरेक्टली काय डिपेंड कोणावरती आहे आर वर, डिपेंड कोणावरती आहे रेडियस आर वर. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कोणावरती आहे रेडियस आर वर. क्लिअर आहे. मग बघ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला असतो, इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला असतो एम आर स्क्वेअर. एम आर म्हणजे त्या मासचं काय रेडियस, मास विथ रिस्पेक्ट टू काय रेडियस. इंपॉर्टेंट फॉर्मूला है, लक्षात ठेवा. इस फॉर्मूले को दिमाग में डाल दो, फिट कर लो, मेमोरी कार्ड में फिट कर लो. इनर्शिया इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे डायरेक्टली काय, जर कधी एखाद्या गोष्टीचं मास वाढलं, एखाद्या गोष्टीचं मास वाढलं, मास काय केलं आपण इन्क्रीज केलं. हे लिनियर मध्ये पण होतं, लिनियर मध्ये होतं पण रोटेशन मध्ये होणार नाही का. आहे तो कोणी असं येडं की त्यालाही समजणार नाही. मास जर कधी इन्क्रीज केलं तर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय आपण, म्हणजे मोशन सर्क्युलर चालली. मास जर कधी इन्क्रीज केलं तर त्याचा इनर्शिया वाढणार नाही. ऑब्विसली इनर्शिया सुद्धा काय होईल, इनर्शिया सुद्धा काय होईल इन्क्रीज होईल. कोणता इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होईल इन्क्रीज. आणि मी म्हटलं जर त्याची रेडियस काय केली रे इन्क्रीज केली, रेडियस काय केली इन्क्रीज केली, तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा होईल इन्क्रीज होईल. इनर्शिया सुद्धा काय होईल इन्क्रीज. अरे इनर्शिया इन्क्रीज होईल का होईल, बट कसा डबल ने, कसा डबल ने. काय रेडियसचा स्क्वेअर. जर 2 मीटर असेल अंतर तर इनर्शिया काय होईल त्याचा डबल होऊन जाईल, 4 टाइम्स होऊन जाईल. ठीक आहे 4 टाइम्स ऑफ मास. जर कधी मी 4 मीटर म्हणलं तर 4 16 टाइम्स ऑफ मास. समजते इनर्शिया डबल इन्क्रीज. समजते. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे, मास वरती आणि रेडियस वरती, मास वरती आणि रेडियस वरती. बरोबर की असणार इथपर्यंत नाहीये. चला आता हाऊ टू मेजर मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर. आता एक मास असेल तर ठीक आहे, 2 मास पार्टिकल सिस्टीम असेल तर, 2 मास पार्टिकल सिस्टीम असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया I for 2 mass particle system, 2 mass particle system or many particle system, or many particle system. अशा वेळेस काय करणार, many particle system. अशा वेळेस काय, चला जस्ट कन्सिडर करा. इथे एक मास m1 आहे, इथे एक मास m1 आहे, इथे एक मास m2 आहे आणि इथे एक मास काय mn आहे. इथे एक मास काय n नंबर ऑफ मासेस आहे. ठीक आहे n नंबर ऑफ मासची काय छोटीशी सिस्टीम आहे. आता हे कोणते पाथ ट्रॅव्हल करते, हे कोणत्या मोशन मध्ये असेल बोला. हा कुठे जाईल इकडे, हा कुठे जाईल इकडे, हा कुठे जाईल इकडे. बरोबर. दगड घाला तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे दगड मारून एकमेकांच्या डोक्यावरती. तिथे तर बोलतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. या सर्वांनी कोणता पाथ ट्रॅव्हल करायला पाहिजे, रोटेशनल मोशन. या सर्वांनी कोणता पाथ मध्ये मूव्ह करायला हवं तर रोटेटरी पार्ट मध्ये. कोणत्या पार्ट मध्ये, रोटेशन मोशन परफॉर्म करायला. ठीक आहे M1 आहे. ठीक आहे M1 जिथे ट्रॅव्हल करतोय त्याची मोशन अशी आहे. ठीक आहे M1 जो मास आहे, तो समजा इथे एका सिस्टीम मध्ये मोशन कोणती आहे, रोटेटरी मोशन. ठीक आहे हा आहे M1, तो असा पार्ट ट्रॅव्हल करतो. ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे समजा एखादी M2, एक मास आहे M2 आणि अप टू n नंबर तो n वाला आहे इथे समजा. ठीक आहे समजते रोटेटरी मोशन. बरोबर. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा करणार, सगळे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहे, सगळे इंडिव्हिज्युअल काय पार्टिकल, पण आहे काय रे एकच तर सिस्टीम आहे, आहे काय रे एकच तर सिस्टीम आहे. मग ह्या केस साठी कसं करणार, एका सिस्टीम मध्ये ती इंटिग्रेट करणार ना, प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करणार इंटिग्रेट करणार. त्या भानगडीत मी पडणार नाही, इंटिग्रेट करणार वगैरे वगैरे. मॅथमॅटिकलचा साधा रूप कोणता आपला ऍडिशनचा, इंटिग्रेट करणार. ठीक आहे त्याच्यावरून आलोय आपण इनर्शिया इंटिग्रेशन सुद्धा याचा आन्सर येतं. ठीक आहे I इज इक्वल टू पहिला मास इनर्शिया काय असेल I1. ठीक आहे पहिल्या मास इनर्शिया काय असेल I1, दुसऱ्या मास इनर्शिया काय असेल I2, तिसऱ्या मासचा I3 अप टू किती n नंबर ऑफ मासेसचे इनर्शिया. सगळ्यांना एकत्र करा तुम्हाला काय भेटेल रे, त्या सिस्टीमचा इनर्शिया, त्या सिस्टीमचा काय भेटेल इनर्शिया. ठीक आहे काय फॉर्म्युला असतो आपला m r स्क्वेअर. इथे तुम्ही काय करा प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स काय करणार इनर्शिया काढून घेणार. मग इथे काय घेणार m1 r1 स्क्वेअर.
ठीक आहे. इथे काय करणार m1 r2 स्क्वेअर अप टू किती रे mn rn स्क्वेअर. ठीक आहे. m1 ची रेडियस कुठून सेंटर पासून मी बोललो रोटेशनल मोशन मध्ये त्या सिस्टीमचा कोणता पार्टिकल मूव्ह करत नाही, तर काय असतो सेंटर. आता बघा ना, समजा हा बॉल आहे, ठीक आहे. हा बॉल मूव्ह करतोय, असा रोटेट करत चालला, ठीक आहे. असा रोटेट करत पुढे जाऊन इमॅजिन करा बॉल आहे, तर त्याचा सेंटर जो असणार तो कसा असणार, त्या पॉइंटला फिक्स असणार. त्याच्या आजूबाजूचे सगळे पार्टिकल्स काही ना काही मोशन करतील. ज्याचा रेडियस खूप कमी तो कमी स्पीडने रोटेट करेल, ज्याचा रेडियस खूप जास्त म्हणजे जो सर्कमफरन्सवर आहे छोटे मासेस ते काय करतील, जास्त स्पीडने रोटेट करतील, बरोबर आहे. बट सेंटर हा असा पॉइंट आहे जिथे काय कोणतेही मोशन होते का नाही, ठीक आहे. समजते. मग रोटेशनल मोशन शिकत असताना तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की सेंटर त्याचा कधी रोटेट करतो नाही, तो कसा असतो, फिक्स असतो, ठीक आहे. म्हणून रोटेशनल मोशन म्हणजे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय इमॅजिन करायचं प्रत्येक वेळेस की आपण सेंटर ऑफ मास वरती बसलोय असं समजा. आपण काय करतोय सेंटर ऑफ मास वरती काय केलंय, बसलोय. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स कोण आहे सध्या, सेंटर ऑफ मास, ठीक आहे. एखादी गोष्ट रोटेट करताय तर तुम्ही कोणाला रेफरन्स घेताय, सेंटर ऑफ मास. अरे बच्चा लोग मुझे बताओ, जल्दी बताओ, ठीक है, ज्यादा लोड मत लो. तुम बैठे हो किसी चीज की मोशन ऑब्जर्व करो, कोणत्या तरी एका गोष्टीची काय करताय, मोशन ऑब्जर्व करायचं. लहानपणी चक्का केलं ना, चल बाई चल, चक्का, ठीक आहे. ती मोशन ऑब्जर्व केली ना, ठीक आहे, चक्क्याची मोशन. आता तुम्ही एखादा बाहेरून बघतोय, ठीक आहे, त्या चक्क्याला, त्याला कसा दिसतोय तो, रोटेट होताना. लहानपणी खेळला असेल ना, एक आहे चंगू, एक आहे मंगू, ठीक आहे. तुम्ही आहात चंगू, चला तुम्ही आहात चंगू, तिकडे मंगू बाय, ठीक आहे. तर मंगूला विचारा, सांग या चक्क्याची स्पीड किती, हुशार होतो का, सांग त्या चक्क्याची स्पीड किती आहे. सांगितलं तर मंगू, अरे चंगू तुम्ही तुम्हाला बी नाही, ठीक आहे. तुम्ही इतकी हुशार त्या मंगूला माहिती, तुम्हाला माहिती, दोघांना माहिती, पॉसिबल आहे का दोघांना काढा. तुम्हाला विचारायचं तुम्ही चक्का चालवताय, सांगा त्याची स्पीड किती आहे, पॉसिबल आहे का सांगा, नाही. त्या मंगूला विचारा, तो सांगू शकतो का, नाही. जर तुम्हाला त्या चक्क्याची स्पीड मेजर करायची, तुम्हाला कुठे बसावं लागेल, बाहेर नाही, कुठे बसावं लागेल, त्या सेंटरला. कारण सेंटर हा असा पॉइंट आहे जिथून त्याच्या आजूबाजूचे पार्टिकल किती मूव्ह करताय हे समजेल. सेंटर हा असा पॉइंट आहे जिथून तुम्हाला समजेल की त्याच्या आजूबाजूचे पार्टिकल्स, तुम्ही सगळे पार्टिकल्स बघताय आणि सगळ्यांची मिळून एक मास बनते, ठीक आहे. सगळ्यांची मिळून काय बनते, एक मास बनते. आणि जो मेन मास आहे तो कितीच्या स्पीडने रोटेट करतोय हे सेंटरला बसल्यावरच समजेल. म्हणजे तुम्हाला रेफरन्स कोण घ्यावा लागणार आहे, तर सेंटर, त्या सिस्टीमचा काय, सेंटर, ठीक आहे. त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. ऑब्विसली तिथं जरी बसला तरी सेंटर ऑफ मास हा कसा पॉइंट असतो रे, सेंटर ऑफ मास हा असा एक पॉइंट असतो ज्या ठिकाणी त्या सिस्टीमचं सगळं मास कसं असतं, एकत्र असतं, कॉन्सन्ट्रेट केलं असतं. म्हणजे सेंटर मध्ये सगळं मास कसं असतं, कॉन्सन्ट्रेटेड. समजला हा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. त्याला शॉर्टकट मध्ये कसं लिहू आपण, प्रत्येक वेळेस असं लिहित बसणार का, नाही. पुस्तकामध्ये कसं दिलेलं असतं, mr, ठीक आहे, mr. इथे काय लिहितो आपण, मग मॅथमॅटिक्सचा रूल वापरतो, हे सर्वांना माहिती असते, ठीक आहे, बेसिक गोष्ट आहे. mir, आय ला कुठून व्हॅल्यू करू आपण, 1 to n नंबर. आय ला काय करू, 1 to n नंबर, ठीक आहे. हा फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. कन्फ्युजन करून घेऊ नका. इनर्शिया मध्ये आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. इनर्शिया हा लिनियर मोशन साठी असतो. इनर्शिया हा इनर्शिया साठी असतो, लिनियर मोशन साठी. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी असतो, रोटेशनल मोशन साठी. फॉर्म्युला काय त्याचा, mr², ठीक आहे, mr², ठीक आहे. समजलेपर्यंत मग नोट डाऊन घेतला. क्वेश्चन येऊन सांगा का, सगळं सरळ समजलं. त्याचा इनर्शिया जास्त, त्याला थांबवायला जास्त वेळ लागेल, जास्त फोर्स लागेल. त्याचा इनर्शिया कमी, त्याला कमी फोर्स लागेल. ट्रक अंगावर जाईल का आपल्याला जाऊ शकतो, काय इनर्शिया जास्त आहे, छोटीशी गाडी जाईल का नाही जाणार, काय इनर्शिया कमी आहे, ठीक आहे. समजलं तर मग सांगा. एक आपल्याकडे परत दोन बॉल, सर
जनरल स्टोर उघडले काय ते बॉल लागलाय उघडले ठीक आहे बघून घ्या दोन बॉल घेतले आपल्याला ठीक आहे टू बॉल्स इफ वी हॅव टू बॉल्स ऑफ सेम साइज काय काय सेम करू शकतो आपण इथं सर तुमची इच्छा सेम साइज सेम शेप इसी को बुरा ना लगे इसलिए सेम कलर मॅटर नाही कलर पण घेतलं ठीक आहे सेम साइज सेम शेप सेम कलर क्लिअर इथपर्यंत तर मग फक्त एक चेंज आहे बट डिफरन्स इन बोथ सर कितीच मिस्टेक करता मधातच कॅपिटल लेटर माझी इच्छा ठीक आहे डिफरन्स इन बोथ बॉल इज काय असतं डिफरन्स इन बोथ बॉल एक बॉल असणार तुमचा एक बॉल असणार होलो आणि जो दुसरा बॉल असणार बड़ा पहिला होलो दुसरा कसा अरे दिमाग की बत्ती चला भाई दुसरा कसा असणार अरे होलो स्फियर सॉलिड स्फियर होलो हेमिस्फियर सॉलिड हेमिस्फियर घेतलंय का ना सॉलिड कोण होलो कोण ठीक आहे एक आहे होलो तर दुसरा आहे सॉलिड एक आहे होलो रिकामा आणि दुसरा आहे कसा आहे एकदम सॉलिड ठीक आहे दुसरा कसा आहे एकदम सॉलिड तुम्हाला एक सांगतो याच्यावरून एक गोष्ट सांगतो गोष्ट नाही सर फिजिक्स मध्ये कुठे गोष्ट आता पहिलेच बोर होत आहे ठीक आहे बघा ए मोमेंट ऑफ इनर्शिया आय जे दोन पॉइंट सांगितले होते मी डिपेंड्स वाले जे दोन पॉइंट सांगितले होते डिपेंड झाले त्याच्यामध्ये लिमिट मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास का बरं असं लिहिलं होलो स्फियर मध्ये ठीक आहे हा झाला होलो बॉल ठीक आहे होलो बॉल अरे प्लास्टिकचा बॉल ठीक आहे समजून घ्या प्लास्टिकचा बॉल आहे आणि आणखीन एक बॉल आहे प्लास्टिक असं एकदम गच्च भरलंय ठीक आहे आणि हा एक दुसरा आहे आपला कसा एकदम सॉलिड वाला बॉल ठीक आहे डोकं नका करू ठीक आहे बघा लक्ष द्या कन्फ्युजन नका करू एक प्लास्टिकचा तर परत सॉलिड म्हणल्यावर टेनिसचा बॉल नका घेऊ ठीक आहे टेनिस पण रिकामाच असतो मी काय बोलले तर सेम साइज सेम शेप सेम कलर ठीक आहे सेम प्रॉपर्टी प्लास्टिकचा आहे तर प्लास्टिकच ठीक आहे सेम प्रॉपर्टी परत माझं डोकं खराब सर मी काल बॉल आणलाय प्लास्टिकचा आणि एक आणला टेनिसचा दोघांना फेकलं तो टेनिसवाला पळत सुटला तुम्ही म्हटलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याला कमी जास्त फोर्स लागेल थांबायला सगळं बरोबर आहे असं काही लॉजिक लावलं ना ठीक आहे बस एक हॉलो प्लास्टिक आणि दुसरा सॉलिड प्लास्टिकचा बॉल पूर्ण भरलेला आहे तर इथे सांगा जे मासेस आहेत पहिले सॉलिड मध्ये सांगा जे मासेस आहेत ते कुठे रे सेंटरच्या खूप जवळ आहेत ना मासेस आहेत ना सेंटरच्या खूप जवळ आहे त्याचा अर्थ काय झालाय सेंटरच्या खूप जवळ आता बघा मी इथे काढतो ठीक आहे हा मास झाला एक छोटासा मास आहे सेंटर ठीक आहे छोटासा एक आहे दिसणार नाही माहिती कॅमेराची क्वालिटी थोडी लो आहे तास आहे ना सध्या ठीक आहे 9:30 वाजले सध्या बघा हा सेंटर आहे याच्या आजूबाजूला एक छोटासा मास आहे त्याची ही रेडियस सेंटर पासून बरोबर आणखीन एक आहे ठीक आहे जो सेंटरच्या खूप जवळ आहे समजा M1 जवळ आहे तर त्याची रेडियस काय झाली रे R1 त्याची रेडियस काय झाली R1 मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याची रेडियस जास्त आहे समजा R2 थोडासा दूर आहे थोडासा काय आहे दूर आहे M1 आणि सगळ्यात शेवटचा असेल R3 सगळ्यात शेवटचा काय असेल R3 हा R1 R2 R3 पण रेडियस कमी आहे तर त्याची स्पीड पण कशी असेल कमी फिरण्याची स्पीड आताच एक्झाम्पल द्यायचं ना फिरण्याची स्पीड सुद्धा कशी असेल कमी असेल ठीक आहे लेस नंतर ही कशी असेल रे मोर आणि ही कशी असेल रे ग्रेटर ठीक आहे त्याची स्पीड कशी असेल ग्रेटर आणि कोणासाठी चाललंय सगळं कोणासाठी चाललंय ते सॉलिड बॉल साठी ज्याच्यामध्ये भरलेलं आहे मास ठीक आहे एकदम सॉलिड आहे सुरुवातीलाच बोलतो सॉलिडला तुम्ही रिजिड बॉडी म्हणू शकता त्याचं मास कसं आहे पूर्ण कॉन्सन्ट्रेट आहे जवळ दोघांना डिस्टन्स कमी बघ समजलं मी इकडं लेस मोर ग्रेटर ठीक आहे मग आता होलो मध्ये काय होतंय ठीक आहे ही इरेज करून घेतो सॉलिडचं झालं मग आता होलो मध्ये काय होणार सगळे जे मासचे पार्टिकल्स आहेत ते कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे सर्व सगळे जे मासेस पार्टिकल्स आहेत ते सगळे कॉन्सन्ट्रेट कुठे सर्कम्फरन्स M1 इथे M2 इथे
M3 इथे, ठीक आहे समजते, M1 M2 M3 इथे, M4 असेल तर M4, मग काय मिळालं इथे इनर्शिया. त्या सगळ्यांना एकत्र केलं तर तुम्हाला काय भेटेल ते सिस्टीमचा इनर्शिया. त्या सगळ्यांना एकत्र केलं तुम्हाला काय भेटणार सिस्टीमचा इनर्शिया. चला आपण R1 ची व्हॅल्यू ठेवू 1, R1 ची व्हॅल्यू ठेवू 1, R2 ची व्हॅल्यू ठेवू 2, R3 ची व्हॅल्यू ठेवू 3. ठीक आहे. काय मग सिस्टीमचा टोटल इनर्शिया आणि मास घ्या समजून, मास एमच राहू द्या. ठीक आहे, मास एमच राहू द्या. ठीक आहे, पहिला मास एम म्हटलं, मास एम, R1 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे काय ते फक्त 1 into m, 1 into m, m into r स्क्वेअर, R2 ची व्हॅल्यू 2, 2 स्क्वेअर 4, 4m प्लस इथे m येणार. ठीक आहे, m ची व्हॅल्यू m, R3 ची व्हॅल्यू काय सांगितली 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे 9m. म्हणजे सॉलिड साठी मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय आली 9 4 13 14m. काय व्हॅल्यू आली 14m. इनर्शियाचं युनिट काय असेल, इनर्शियाचं युनिट कोण सांगेल, इनर्शियाचं युनिट दगडा असेल जायचं तर बदलले. ठीक अवघड आहे तुमचं तर मीटरमध्ये बघा तुमचं तुम्ही. ठीक आहे, काय असणार याचं इनर्शियाचं युनिट केजी रेडियस, डिस्टन्स कशामध्ये मीटरमध्ये, केजी मीटर स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर. याचं डायमेन्शन, याचं डायमेन्शन केजी म्हणजे मास, लेंथ म्हणजे 2 आणि टाइम म्हणजे 0. टाइम आहे का. ठीक आहे, डायमेन्शन त्याचं हे झालं युनिट आणि हे झालं याचं डायमेन्शन. क्लिअर. सांगा मग इथे काय काय होईल मग आता 14m. क्लिअर आहे. सॉलिड साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला 14m. 14m. आता इथे M1 M2 M3 कुठे सिच्युएटेड आहे, कुठे सिच्युएटेड आहे. मॅक्सिमम रेडियस काय होती ती 3, म्हणजे जो सर्कमफरन्सला होता त्याची रेडियस किती होती 3 मीटर सेंटीमीटर जे काय असेल ते. ठीक आहे, मग आता M1 सुद्धा M2 सुद्धा आणि M3 सुद्धा कुठे आहे सर्कमफरन्स, जसा हा R3 होता सॉलिड मध्ये. मग M1 जर कधी 3 मीटर म्हणा जे काय असेल 3 आणि 3 म्हणजे तिघे सुद्धा n पार्टिकल्स तर n पार्टिकल तिघे सुद्धा सर्कमफरन्सच्या सर्कल मध्ये. तर मग काय होईल M1 हा किती मीटर दूर आहे सेंटरपासून 3 मीटर, म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, 3 चा स्क्वेअर 9. ठीक आहे, r चा स्क्वेअर ना, 3 चा स्क्वेअर 9 mr स्क्वेअर. इकडे पण काय येते m9, इकडे पण काय m9. काय आन्सर m9 into 3. ठीक आहे, 9m into 3 काय नाही 27m. सांगा मग कोणाचं इनर्शिया जास्त आलं, कोणाचं इनर्शिया जास्त आलं 14m की 17? 27. ऑब्वियसली 27. आणि 27m कोणाचा होता, होलोचा, होलो बॉलचा. ठीक आहे, जो रिकामा होता ज्याचं सगळं मास कुठे सिच्युएटेड होतं, सगळं मास कुठे सिच्युएटेड होतं सर्कमफरन्स, सर्कलच्या कुठे सिच्युएटेड होतं सगळं मास सर्कमफरन्स. म्हणजे होलो जे बॉल्स असतात, होलो जे बॉल असतात कम्पेअर टू सॉलिड बॉल, त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करणं काय वेळेस आपल्याला थोडंसं अवघड जाईल. त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करणं काय थोडंसं अवघड कम्पेअर टू सॉलिड, कम्पेअर टू सॉलिड. क्लिअर इथपर्यंत बघा. म्हणून इथे कोणता बॉल आपला आहे होलो आणि दुसरा कोणता आहे सॉलिड. ठीक आहे, मग ह्या दोघांपैकी कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. म्हणून काय बोलतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे मास कसं डिस्ट्रीब्यूट केले, सर्कमफरन्स वर डिस्ट्रीब्यूट केले का एकदम सर्कलच्या सेंटर पासून, सर्कलच्या म्हणजे त्या सिस्टीमच्या बॉडीच्या जी रोटेट करते. ठीक आहे, सर्कल म्हटले कसं समजतं सर्क्युलर मोशन झाली आहे, रोटेशनल मोशन झाली. ठीक आहे, म्हणून डिपेंड्स ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. खूप इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. इथे होलो मध्ये काय केलं आपण सर्कमफरन्स वरती डिस्ट्रीब्यूट केलं आणि सॉलिड मध्ये प्रत्येक पॉइंटला, सिस्टीम मध्ये प्रत्येक पॉइंटला. क्लिअर आहे पर्यंत मग समजलं. तर सांगा कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार, कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. ऑब्विसली या होलोचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार ते जास्त असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे कमी असणार. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार कमी असणार. थेरोटिकल कन्सेप्ट आणि इंटरेस्टिंग टॉपिक. ठीक आहे, बऱ्याच जणांना सांगता सुद्धा येत नाही, नुसते वाचतात पण ऍक्च्युअली इनर्शिया असतो काय सांगता नाही येत. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. खूप दिवसाची वाट बघत होतो कधीच रे टॉप मध्ये तर आणखी इंटरेस्ट येतो. ठीक आहे, एमसीक्यू वगैरे पण इम्पॉर्टंट आहे. खूप छान छान इंटरेस्टिंग क्वेश्चन्स येतात मोमेंट ऑफ इनर्शिया होते आणि येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, बघा समजलं होलोचा इनर्शिया जास्त. आणि काय रिझन आहे तर हे रिझन आहे. समजलं, हॉलो मध्ये सर्कमफरन्स वरती असणार सगळे पार्टिकल, सॉलिड मध्ये जवळजवळ असणार, जवळ म्हणजे त्याची रेडियस कमी म्हणजे त्याची स्पीड कमी. एकत्र केले तर सगळ्यांचा सिस्टीमचा इनर्शिया कसा म्हणला कमी कम्पेअर टू
hollow मध्ये. समजलं हे कोणाची इनर्शिया जास्त असेल असे केस मिळतात hollow वाल्याचा. बघा ते तर एक्झाम्पल आहे ना. गाडीचे चाकं बघा, स्कूटीचे चाकं बघा, सायकलचे चाकं बघा. ठीक आहे, म्हणजे ते मास कुठे कॉन्सन्ट्रेट केलेले आहे सगळं सर्कमफरन्सच्या, सर्कलच्या कुठे सर्कमफरन्स. हीच मेथड, हीच प्रॉपर्टी सगळीकडे लागू होते. बघा छोटीशी कन्सेप्ट फिजिक्सची बट किती कामाची आहे. तुमचे सायकलचे टायर घ्या, सगळं मास कुठे कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. बघा ना, ट्यूब असते ना, आणि आतमध्ये काय असतं, स्पाइक्स असतात लोखंडाचे. आतमध्ये काय असतात, स्पाइक्स असतात. बट बाहेरचा भाग कसा असतो रे, थोडासा हेवी असतो. बाहेरचा भाग थोडासा हेवी असतो. म्हणजे त्याचा इनर्शिया कसा झाला रे, त्या सायकलच्या टायरचा, टायर घ्या, गाडीचा टायर घ्या, त्याचा इनर्शिया कसा झाला, जास्त झाला. इनर्शिया जास्त झाला म्हणून याच्या मोशन मध्ये चेंज करणं लवकर शक्य आहे का, नाही. म्हणजे स्पीड मध्ये आहे तर स्पीड मध्ये पण लवकर आणता येईल, बरोबर. स्पीड मध्ये पण लवकर आणतील आणि स्टॉप पण वेळ आहे थोडासा. यांना होतं काय, सर्कलच्या एजेस वरती मास कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे होतं काय, त्याला एक शब्द आहे. ठीक आहे, त्याला एक शब्द आहे. ठीक आहे, काय बोलतात त्याला मला पण आठवणार ना, एक काहीतरी वर्ड बोलतात त्याला. ठीक आहे, सॉफ्ट. ठीक आहे, सॉफ्ट मोशन हा एक शब्द आहे. ठीक आहे, मोशनच्या काहीतरी पुढे आहे पण त्याला सॉफ्ट बोलतात ते. ठीक आहे, सॉफ्ट मोशन. ठीक आहे, एखादी सिस्टीम, इंडस्ट्री वगैरे असतात ना, त्या इंडस्ट्रीमध्ये असे शब्द वापरतात. ठीक आहे, सॉफ्ट मोशन. जे काही इंडस्ट्रीज असतात त्यांची जी मोशन असते, ठीक आहे, जे काय चालतात ते त्यांच्या इंडस्ट्री, कंपन्या वगैरे, ठीक आहे, त्यांच्या ज्या मशिनरीज असतात त्या सॉफ्ट चालायला लागतात. ठीक आहे, कशी चालायला, सॉफ्ट चालायला लागतात. म्हणून काय करतात, जे काय रोटेटरी पाथ असतो त्यांचा सगळ्यांचा, त्या सगळ्या सिस्टीमचा, मशीनचा जो काय मास असतो तो कुठे कॉन्सन्ट्रेट केलेला असतो, एजेस वरती. का बरं, एक सॉफ्ट मोशन भेटा. ठीक आहे, म्हणून तुमचे जे टायर असतील गाडीचे, सायकलचे, सगळ्यांचं जे काय मास असेल ते कुठे कॉन्सन्ट्रेट असतं, एजेस वरती, सर्कमफरन्स वरती. क्लिअर इथपर्यंत, कुठे कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल तर एजेस वरती. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आता तो काही इनर्शिया झाला. फॉर्म्युला आय इक्वल टू mr स्क्वेअर, युनिट डायमेन्शन, कशाला बोलायचं इनर्शिया, कोणाचा जास्त कोणाचा कमी, कोणता बॉल पुढे जाईल कोणता कमी जाईल. ठीक आहे, समजलं. पुढे आणि दोन उदाहरण दिली आता, एक आहे होलो बॉल आणि एक आहे सॉलिड बॉल. कोणता पुढे जाईल, कोणता जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, होलो बॉल. ठीक आहे, का त्याचा इनर्शिया जास्त आणि सॉलिड बॉलचा इनर्शिया कसा आहे, कमी. क्लिअर इथपर्यंत हे टॉपिक बाकी बघून घेतोय का. ठीक आहे, मला वाटत नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी जवळपास तुम्हाला माहिती आहे, सर्व गोष्टी एक्सप्लेन करून झाल्या आहे. ठीक आहे, काही अडचण असेल तर कमेंट मध्ये मेन्शन करा, नाही तर कोणी पण विचारू शकता. ठीक आहे, काही अडचण आहे नाही. ठीक है, बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर में. तो कैसे हो भाइयों, सब बढ़िया, सब खैरियत, बढ़िया बढ़िया बढ़िया. सारा लॉकडाउन में बैठे बैठे दौड़ रहे, पढ़ाई भी नहीं कर रहे, बहुत बड़ी बात है. पढ़ाई नहीं कर रहे, क्या बात, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. वीडियो भी नहीं देख रहे सर, हम तो पूरा 1 घंटे का सिर्फ 6 मिनट में खत्म कर लेते. क्या तेज दिमाग पाया तुम लोगों ने, काश हमारे पास भी ऐसा दिमाग होता. ठीक है, चलो बहुत बढ़िया. काय काय बघितलं आपण आता, रोटेशनल मोशन. अरे रोटेशनल मोशन, सिस्टम ऑफ पार्टिकल्स मध्ये काय काय बघितलं आपण, सेंटर ऑफ मास बघितला आणि काय बघितलं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, काय सांगितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय काय होतं, ज्याचा इनर्शिया जास्त त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करणं थोडंसं टफ जाईल. ज्याचा इनर्शिया कमी, ठीक आहे, ज्याचा इनर्शिया कमी त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करणं सोपं जाईल. आणि स्वतःहून करेल का बॉडी कधी पण चेंजेस नाही, कोणती बॉडी स्वतःहून चेंजेस करत नाही until and unless someone externally applied force on such a body to change its position. Maybe such forces known by frictional force. जर कधी सरफेस वरती मूव्ह करत असेल तर. बघा आता एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बघा एक छानसं उदाहरण आहे, फ्लाय व्हील म्हणून. ठीक आहे, बऱ्याच बुक मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, एक फ्लाय व्हील इंडस्ट्रीमध्ये बरेच जण वापरतात. ठीक आहे, फ्लाय व्हील असतं, जे आपली गाडी असते ना, 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन, त्याच्यामध्ये एक फ्लाय व्हील असतं. आता हे फ्लाय व्हीलचं उदाहरण न देता तर फ्लाय व्हील कसं एक्सप्लेन करणार. ठीक आहे, बरं चला, ठीक, फ्लाय व्हील पेक्षा गन्न्याची मशीन, गन्ना. ठीक आहे, उसाची मशीन. ठीक आहे, उसाची मशीन पाहिली कधी, उसाची मशीन आठवतं. आता मला ड्रॉइंग काढणार. ठीक आहे, एका साइडने असे काहीतरी सर्क्युलर असं रोटेटरी डिस्क असते. ठीक आहे, एक डिस्क असते, इकडे काहीतरी असं आपण
जे काय असेल आपले शुगर केन असेल, ऊस असेल ते, ठीक आहे, हे इकडे इन्सर्ट करतो आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आणखीन एक काय असतं, एक अशी प्लेट असते रोटेटेड. ते बघितलंय का सर? कोण बघत बसणार, आम्ही जातो ज्यूस प्यायला, बाकी आम्हाला नका विचार, ठीक आहे. बघा उन्हाळ्याचे दिवस आहे, लॉकडाऊन नव्हतं ते बी बघते, बरोबर. इकडे साईडला असं एक मोठं चाक असतं, ठीक आहे, इकडे पण एक असतं मोठं चाक आणि इकडनं काय करतो आपण, इकडे छोटस होतं. ह्याला तो काय करत असतो माणूस, इकडनं एक्सटर्नल फोर्स लावतो. एक्सटर्नल फोर्स लावून काय करत असतं, रोटेट करतो, फिरत असतं ना, अरे असं फिरत असतं, ठीक आहे. इकडनं आपण काय करूया, शुगर केनला असं आतमध्ये टाकू त्या होलमध्ये, ठीक आहे. आणि इकडचं एक चाक असतं, ठीक आहे, तो फिरवतोय याला, ठीक आहे. तो काय करतोय, ह्या व्हीलला फिरवतोय. मग होते काय त्यामुळे, या व्हीलला फिरल्यामुळे होतं काय, समजून आता हा असं काहीतरी फिरवतोय, असं रोटेट करत राहते, त्याच्यामुळे ती मशीन मोमेंटम मध्ये येते, ठीक आहे, मोमेंटम मध्ये येते, ठीक आहे. आता इथे कोणता इनर्शिया आहे सर? उसाचा रस प्यायला जाता का इनर्शिया चेक करायला जाता? इनर्शिया बरोबर, ठीक आहे. हम दोनों करते हैं, ज्यूस भी पीते, मोमेंट ऑफ इनर्शिया भी देते, ठीक आहे. इनर्शिया ऑफ वेलोसिटी, वेलोसिटी आहे ना त्याच्यामध्ये, स्पीड आहे, ठीक आहे. वेलोसिटी v म्हणतोय मी का, वेक्टर वेक्टर वेक्टर, ठीक है. डायरेक्शन ये वेलोसिटी की, स्पीड भी और हर पॉइंट में अलग अलग डायरेक्शन है, तो स्पीड नहीं बोलेंगे हम, वेलोसिटी बोलेंगे, ठीक है. स्पीड म्हणायचं तर स्पीड, इनर्शिया ऑफ वेलोसिटी, इनर्शिया ऑफ स्पीड आहे, ठीक आहे. पण हा फिरवतोय म्हणजे होतंय का, आपण फिरवतोय, आपण कंटिन्युअसली काय करतोय, त्याचा इनर्शिया वाढतोय, वेलोसिटीचा इनर्शिया काय करतोय, वाढतोय वेलोसिटीचा, इनर्शिया वेलोसिटी काय होतोय, इन्क्रीज होतोय. पण फायदा काय होतो, हे वाढल्यामुळे होणार काय, आपल्याला एक माहिती, इनर्शिया एकदा काय वाढला, इनर्शिया एकदा काय वाढला तर ह्या इनर्शियाच्या प्रॉपर्टीमुळे, इनर्शियाच्या प्रॉपर्टीमुळे आपल्याला एक फायदा होईल. आपल्याला काय होईल, छोटासा फायदा. काय फायदा, की जर ती गोष्ट म्हणजे ती मशीन एकदा काय रोटेट व्हायला लागली, एकदा काय रोटेट व्हायला लागली तर होणार काय, रोटेट व्हायला लागली तर ती लवकर तिच्या पोझिशन मध्ये चेंज करेल का, पोझिशन म्हणजे प्रॉपर्टी मध्ये चेंज करेल का, तिच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करेल का, नाही करणार. का बरं, इनॅबिलिटी, त्याची काय असेल ती इनॅबिलिटी. आणि इनॅबिलिटीला काय म्हणतो आपण, इनर्शिया. ती लवकर चेंज करेल का तिच्या प्रॉपर्टी मध्ये, नाही, म्हणजे अनएबल आहे, अनएबल आहे प्रॉपर्टी मध्ये चेंज करायला, म्हणून इनॅबिलिटी. आणि त्या इनॅबिलिटीला काय म्हणतो, इनर्शिया. म्हणजे एकदा काय ती रोटेट करायला लागली मशीन, स्पीड मध्ये आली तर आपण त्याच्यामध्ये उसाचं किती पण कार्य टाकल्या तर काय होईल रे, ती लवकर थांबेल का मशीन, नाही, ती मशीन लवकर थांबेल का, नाही. आणि हेच तर आपलं एम आहे, आपलं म्हणजे त्या माणसाचं, तुम्ही तर पहिला जाता, मी पण पहिला जातो, ठीक आहे. लवकर थांबेल का ती मशीन, नाही. तेच तर करणे आपल्याला, ह्या इनर्शियाचा फायदा घेणार आपल्याला, या इनर्शियाचा काय घ्यायचा आपला फायदा. आणि ही रोटेशनल मोशन आहे, म्हणून ही कोणता इनर्शिया झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया. हा कोणता बघा, इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कसा फरक आहे. कोणता इनर्शिया झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया. का, सर्क्युलर पाथ चालू आहे, रोटेटिंग पाथ चालू आहे, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया आय आला इथे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय आला. तर बोला काय होईल, फिरवणार तो माणूस, फिरणार फिरणार फिरणार, मोशन मध्ये येणार, स्पीड वाढत जाणार, वेलोसिटी वाढत जाणार, वेलोसिटी वाढत चालली म्हणजे इनर्शिया ऑफ वेलोसिटी सुद्धा वाढत चालला. म्हणजे तुम्ही त्या माणसाने याच्यामध्ये उसाचं ते काय काड्या असतील त्या टाकल्या तर होणार काय, जायला तर पाहिजे, ठीक आहे, त्या जायला पास व्हायला पाहिजे. बट होतं काय, उसाच्या त्या काड्या टाकल्यामुळे होतं काय, त्या तिथं अडकतात. जर स्पीड जास्त नसेल, स्पीड जास्त नसेल तर ती काडी तिथंच अडकेल, मान्य, ती काडी काय होणार आहे, तिथेच अडकून जाणार. मग फायदा काय, मग ते होतं कसं, तो सहज माणूस टाकतो, कधी कधी ते फिरवत सुद्धा नाही, ते ऑटोमॅटिक पुढे चाललं जातं ते उसाच्या काड्या. का बरं होत असं बघा, इथे मी काढून दाखवू, इकडे एक छोटीशी डिस्क आहे, ते चाक कसं असते फिरवायचं, छोटस असतं, ते चाक कसं असतं फिरवायचं, छोटस असतं. म्हणजे छोटस असतं म्हणजे तिची रेडियस सुद्धा काय झाली, त्याची रेडियस सुद्धा काय त्या चाकाची कमी त्या फिरणाऱ्या तिची, ठीक आहे. याचा शेप कसा असतो ते ऍक्च्युअली बघा, कधी बघितलं असतं, दाखवलंय वाटलं असतं, ते टाकून एखादा फोटो, ठीक आहे, असं काहीतरी शेप असतो, ठीक आहे. तिथे काय चाक असतं त्याचा असा शेप असतो, या सेंटर पासून, ठीक आहे, समजलं. त्याची रेडियस कमी आहे, म्हणजे आपल्याला किती जरी फिरलं तर याची रेडियस कमी. आणि आपण काय बोललो होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो डिपेंड्स ऑन रेडियस, ऑल्सो डिपेंड्स ऑन मास डिस्ट्रीब्युशन. रेडियस वरती डिपेंड असतो, मास डिस्ट्रीब्युशन वरती डिपेंड असतो, ठीक आहे. आता बघा हे चाक सुद्धा कसे घेतले रे, त्याचे काय फिरवायचे आहे, त्याचे काय त्यांचे आहे काय होल्डर म्हणा, काय म्हणा, जे फिरवायचं आहे ते सुद्धा कसं असतं, काटा काटाला त्याचं काय असतं रे, मास असतं, काटा काटाला काय असतं, मास असतं. आणि आतमधून काय असतं, रेगाम असतं, आतमधून काय असतं, रेगाम. का बरं, होलो सिस्टीमचा इनर्शिया कसा असतो, जास्त असतो.
जर इनर्शिया जास्त त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज करणं सुद्धा थोडस अवघड होईल. ठीक आहे, मग बघा मग हा फिरवतोय, बट हे सफिशियंट आहे का? ह्या चाकामुळे फिरवणं सफिशियंट आहे का? ह्या उसाला आतमध्ये टाकलं तरी सुद्धा तो सहज पास होईल नाही. याची रेडियस कमी आहे म्हणजे त्याचा इनर्शिया सुद्धा काय असेल? याची रेडियस कमी आहे, याचा इनर्शिया सुद्धा काय असेल? कमी असेल. त्याचा इनर्शिया सुद्धा काय असेल? पण इकडे चाक रिकामा बसलाय, ठीक आहे, हा मानव इकडे बसला, दुसऱ्या साईडला बसला, ठीक आहे. जसं जसं हा फिरतो तसं एक काहीतरी असतंय, काय म्हणतात तर काय मला माहिती, रॉड म्हणा, ह्या रॉडनं जोडल्या गेले, ठीक आहे. मेकॅनिकलच्या मुलांना माहिती असेल काय म्हणतात त्याला, ठीक आहे. रॉड म्हणतो मी, जोडलेले असतात. तर हा फिरला तर हा पण फिरला, स्पिंडल म्हणतात का काहीतरी बोलतात त्याला, स्पिंडल वगैरे काहीतरी बोलतात, ठीक आहे. इकडनं हा पण जोडलेला गेला असतो, म्हणजे हा फिरतोय तर हा पण फिरेल, हा फिरतोय तर तो तिकडच्या साईडला मोठावाला साईडला सुद्धा काय होईल? फिरेल. हा चाक, ठीक आहे, मोठावाला चाक सुद्धा काय फिरेल, बरोबर. मग याचा इनर्शिया कमी, बट हे जे मोठं चाक आहे त्याची रेडियस कशी आहे? जास्त. याची जी रेडियस आहे जास्त, म्हणजे याचा इनर्शिया सुद्धा काय आहे? याचा इनर्शिया सुद्धा काय झाला? जास्त झाला, बरोबर. एकमेकांना काय आहे? जोडले गेलेले सेंटर टू सेंटर, बरोबर. मागे याची इनर्शिया कमी होता म्हणून तर ऊसाची काडी वगैरे याच्यातून आपण इन्सर्ट केली, त्यावेळेस तो नाही गेला, तो अडकला तिथे. ऊस काय असायचे? अडकला असतात. बट सायमल्टेनियसली हे चाक सुद्धा फिरतंय, हे चाक सुद्धा काय आहे? फिरतंय. म्हणजे याच्याकडे इनर्शिया आहे व्हेलॉसिटीचा, त्याच्याकडे इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे, त्याच्याकडे इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे. आणि याची रेडियस जास्त आहे, याची रेडियस जास्त आहे, बरोबर. तर याचा इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी सुद्धा कसं असेल? जास्त. त्याचा इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी पण काय असेल? जास्त. त्यामुळेच होतं काय, जरी हा थांबत असला बट हा काय कंटिन्यू मोशन मध्ये, हा काय कंटिन्युअसली मोशन मध्ये आहे. हा काहीतरी व्हेलॉसिटीने काय करतोय? मूव्ह करतोय, काहीतरी व्हेलॉसिटीने काय करतोय? मूव्ह करतोय, बरोबर. मग ह्याची रेडियस जास्त आहे, ऑब्वियसली याचा इनर्शिया पण जास्त, बरोबर. म्हणजे ह्याची प्रॉपर्टी काय झाली? मग ह्याची प्रॉपर्टी काय झाली? मूव्ह होणे. ह्याची प्रॉपर्टी काय झाली? मूव्ह होणे. म्हणजे ही इनर्शियामुळे त्या प्रॉपर्टी मध्ये लवकर चेंजेस होतील का? जोपर्यंत कोणी एक्सटर्नल फोर्स लावत नाही, कोणी उसाच्या काड्या टाकल्यावर कशाला बरोबर हात लावत, ठीक आहे. हा फिरतच राहणार, लवकर याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज होईल का? व्हेलॉसिटी मध्ये चेंज होईल का? आणि कोणामुळे होणार नाही चेंज? त्याच्या इनर्शियामुळे चेंज होणार नाही, तर हा फिरत राहणार. हा फिरत राहणार तर हा पाईप सुद्धा म्हणजे ज्याच्यातनं तो ऊस टाकला जाते तो सुद्धा काय होईल? कंटिन्युअसली फिरत राहणार. आणि जसं तुम्ही ऊस टाकला म्हणजे त्या माणसाला टाकला तर हा सहज पास होईल. हा काय होईल? सहज पास होईल. हे कोणामुळे पॉसिबल आहे? हा दुसऱ्या साईडला जो लावलाय, जे चाक लावले ते रोटेटरी पार्ट लावलाय तो पण फिरतोय, त्याचा रेडियस जास्त आहे, त्याच्यामुळे होतंय काय? तो जास्त इनर्शिया क्रिएट करतोय व्हेलॉसिटीचा, आणि त्याच्यामुळे होतं काय? हा फिरतच राहणार आणि हा जो ऊस आहे तो काय होईल? त्या सिस्टीम मधून सहज पास होईल, त्या मशीन मधून काय होईल? सहज पास होईल. आणि त्याच्यानंतर जी तृप्ती भेटते ना, ठीक आहे, मनाला जी शांती भेटते मोमेंट ऑफ इनर्शिया शिकल्यानंतर, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया शिकल्यानंतर आणि उसाचा रस पिल्यानंतर मजा येते, ठीक आहे, भारी वाटतं, बरोबर आहे. बघा नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष दिलं आहे का? मोमेंट ऑफ इनर्शिया लिहून घ्या वाटलं तरी. मोमेंट ऑफ इनर्शिया सर एकदाच कोणी सांगत होता कशा कशा डिपेंड करतो, मजा नाही येणार. also depends on axis of rotation, also depends on axis of rotation. हे शिकवायला लागेल, त्याचा काही फायदा नाही. मी डायरेक्टली सांगितलं असतं I=mr², 3-4 प्रॉब्लेम दिले असते, सॉल्व्ह करायला सांगितलं असतं, घेतले असते, बट तुमच्यावर भरोसा आहे मला. एकदा आठवतं मला कोणते प्रॉब्लेम विचारला, डिस्टन्स काढायचे, ठीक आहे, ऍव्हरेज डिस्टन्स, ऍव्हरेज स्पीड, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टोटल टाइम वगैरे असे होते. त्याच्यामध्ये एक मोठा क्वेश्चन बनवला होता, कार गोस टू पेट्रोल पंप वर तो वापस आली इतक्या मीटर मध्ये, इतक्या डिस्टन्स मध्ये, ठीक आहे, मोठा क्वेश्चन आहे, आन्सर सिंपल होता, तरी सुद्धा तुम्हाला वर्डिंग जमली नाही, ठीक आहे. आता हे लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये प्रत्येक वेळेस क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन असतो तसा असतो, अ रॉड रोटेट्स, आणि इम्पॉर्टंट काय असतं त्याच्या पुढे एक वाक्य असतं, अबाउट अन ऍक्सिस, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन होतो, त्याच्यानंतर काय होतो? क्वेश्चन होतो अबाउट अन ऍक्सिस. आता एक तर समजा अबाउट अन ऍक्सिस म्हणजे कुठे असेल? रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना कुठे असणार?
अबाउट एन ऍक्सिस मध्ये तू कुठे असणार सेंटरला, अबाउट एन ऍक्सिस मध्ये तू कुठे असणार सेंटरला. ठीक आहे. आता मी म्हटलं फॅन आहे तुमच्या घरात. ठीक आहे. तुमच्या घरातला काय फॅन आहे, त्याचा ऍक्सिस सांगा कुठे, त्याचा ऍक्सिस सांगा. ठीक आहे. ऍक्सिस कुठे, आता सिलिंग फॅन आहे. ठीक आहे. आता हा तुमचा टॉप फॅन. ठीक आहे. हे जे काही समजा असे पार्ट आहेत 1 2 3. कोणाच्या घराला आहे का, घराच्या फॅनला 4 पार्ट आहे का, असलं सोडा सर काही बी नका विचारतो. ठीक आहे. माइंड युअर बिझनेस असं बोलत होतं लिखत सर, माइंड युअर बिझनेस. ठीक आहे. तर बोला आता हा फॅन तुमच्या घरातला. ठीक आहे. हा तुमच्या घरातला काय छोटासा फॅन, छोटासा, आमच्या घरात मोठा. ठीक आहे. तुमच्या घरातला छोटासा फॅन. तर बोला त्याचा कुठे असणार सेंटरला, कुठे असणार सेंटरला, त्याचा जो ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता त्याचा जो ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता हा काहीतरी स्पीडने रोटेट करत असणार, काहीतरी स्पीडने रोटेट करत असणार. बट मोमेंट ऑफ इनर्शियाची काहीतरी डायरेक्शन असते. ठीक आहे. ऍक्च्युली टॉर्कची डायरेक्शन असते. टॉर्कची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची ती सांगितली. ठीक आहे. तर टॉर्क सर काय टॉर्क काढतात ते आहे. ठीक आहे. टॉर्कची डायरेक्शन सांगितली कशी काढायची, राईट हँड रूल स्क्रू रूलने काढता येते. ठीक आहे. बघा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि टॉर्क एकच आहे ऍक्च्युअली. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन जिथून तो फिरतोय काय सांगितलं होतं की एक पार्ट असा असणार सर्क्युलर मोशन मध्ये, रोटेशन मोशन तो काय असणार फिक्स असणार आणि तो काय असेल त्याचा सेंटर. आता हे जे फिरताय, आता हे काय होतंय फिरताय. ठीक आहे. बघा असा फॅन अँड क्लॉकवाईज फिरत असेल तर डायरेक्शन कोणता, हा अंगठा सांगतोय. डायरेक्शन कोणतं सांगतोय अंगठा. म्हणजे हा सेंटर वाला काय झाला तो ऍक्सिस, ज्या पॉइंट पासून तो काय करेल ते रोटेट करेल. ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्यालाच काय म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन नॉट मेंडेटरी, असं कंपल्सरी नाहीये की तो सेंटरलाच असणार. ऍक्सिस ऑफ रोटेशन प्रत्येक वेळेस सेंटरलाच असेल असं आहे का, नाही. सेंटरलाच असेल असं आहे का, नाही. आता समजा हा पेन आहे, समजा हा पेन. ठीक आहे. आता मी इथे फिक्स केला. ठीक आहे. आता या पॉइंटला मी फिक्स केलं. आता मी इकडनं धरून ठेवलं. ठीक आहे. इकडनं धरून ठेवलं आणि मी याला रोटेट करतोय आणि मी याला काय करतोय आता या पेनाच्या सेंटरला धरलंय का मी, त्या पेनाच्या सेंटर तिथे नाही, कुठे धरलंय कॉर्नरला, तरी सुद्धा हा काय होतोय रोटेट होतोय, तरी सुद्धा हा काय होतोय रोटेट. म्हणजे सध्या इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन कोण आहे तर हा 8. ऍक्सिस ऑफ रोटेशन कोण आहे हा 8. बरोबर समजतंय. मी इथे असं धरलं. ठीक आहे. त्या पेना काहीतरी असं लावलं आणि याला इथे धरलं, म्हणजे हा काय झाला सध्या आता ऍक्सिस ऑफ रोटेशन. या सिस्टीम साठी हा काय झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. समजते. कंपल्सरी नाही की प्रत्येक ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटरलाच असेल. ज्या पॉइंट पासून आजूबाजूचे पार्टिकल्स, या सिस्टीमचे पार्टिकल्स काय करतील रे रोटेट करतील. आजूबाजूचे पार्टिकल्स काय करतील रोटेट करतील. समजतं. तो झाला पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो झाला पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन. तुमच्या सिलिंग फॅन साठी हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणत्या डायरेक्शनला आहे वाय डायरेक्शनला. जर एखादा टेबल फॅन असेल, जर एखादा टेबल फॅन असेल तर त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणत्या डायरेक्शनला झाला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला झाला हॉरिझॉन्टल म्हणजे कोणत्या डायरेक्शनला एक्स डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला झाला एक्स डायरेक्शन. समजतंय. टेबल फॅन क्लिअर आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन समजले पर्यंत. चला बोला समजलं अबाउट अँड ऍक्सिस. अबाउट अँड ऍक्सिस आता हे समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वर्डिंग समजणं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की वर्डिंग, कशा वर्डिंग तयार करायचं. आता मी समजा बोलू की चला आता ही समजा डिस्क आहे. ठीक आहे. आता ही समजा एक छोटीशी डिस्क आहे. आता ह्या डिस्कला, आता या डिस्कच्या सेंटर मध्ये, त्या डिस्कच्या काय सेंटर मध्ये. ठीक आहे. आता हा एक काहीतरी आहे समजा, आता हा ऍक्सिस आहे. ठीक आहे. ऍक्सिस आहे. आता हा रॉड असणार समजा. ठीक आहे. एक छोटासा रॉड. आता त्या ऍक्सिसच्या त्या डिस्कच्या सेंटर मध्ये, त्या डिस्कच्या सेंटर मध्ये काय केलं आपण एक रॉड पास केलं. ठीक आहे. एक डिस्क मध्ये काय केलं रॉड पास केलं. त्यावेळेस आपण याला वर्डिंग काय केलं, त्याच्या वर्ड मध्ये कसं रिप्रेझेंट करा, वर्ड मध्ये लिहायचं खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ड मध्ये लिहायचं तर कसं लिहिणार बघा. इथे काय सांगणार मला ऍक्सिस ऑफ रोटेशन. क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं तुम्हाला ऍक्सिस ऑफ रोटेशन इज, ऍक्सिस ऑफ रोटेशन क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं ऍक्सिस ऑफ रोटेशन इज. कसं लिहिणार आता बघा. एक लिहून दाखवतो मला आयडिया. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू, ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू. कुठून पास होतं आता बघा, इथून फिरतोय म्हणजे हा सेंटर आहे. पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणा, सिस्टीम म्हणा, सेंटर ऑफ सर्कल. पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. सर्क्युलर बॉडी दिलेली असणार तर सेंटर सांगणार. ठीक आहे. सर्कल सांगणार सेंटर ऑफ सर्कल.
आणि बघा आता ही डिस्क आहे, ठीक आहे, आता ही डिस्क आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं, रॉड पास केला सांगितलं होतं, ऍक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे. आणि हा डिस्क काय झाला एक पूर्ण, ही जी काय डिस्क झाली ही काय झाली एक एक्स वाय प्लेन, ही डिस्क काय झाली एक्स वाय प्लेन. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. मग सांगा, चला पास झाला नो प्रॉब्लेम, ह्या डिस्कच्या सेंटर मधनं हा ऍक्सिस काय झाला, कारण इथूनच फिरणार होती, इथूनच ही डिस्क काय होणार होती, फिरणार होती, म्हणून हा काय झाला ऍक्सिस झाला रोटेशनचा, हा काय झाला ऍक्सिस झाला रोटेशनचा. तर मग हा फिरतोय मान्य, तर मग हे हा ऍक्सिस सेंटर मधनं पास होतोय, बट नॉर्मल आहे काय ह्या प्लेनला काय तो नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल अँड नॉर्मलच परपेंडिक्युलर बोलतात, नॉर्मल और परपेंडिक्युलर टू प्लेन, नॉर्मल और परपेंडिक्युलर टू प्लेन. फिर ऍक्सिस ऑफ रोटेशन अबाउट, ठीक आहे, रॉड. आधी ते रॉड सांगते काही पण सांगते, ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल अँड नॉर्मल और परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणजे काय असा समज, ठीक आहे. बघा परपेंडिक्युलर दिसते असं काहीतरी ठेवलं तर ह्या प्लेनला, याला प्लेन सांगतात, प्लेनला कसा आहे हा परपेंडिक्युलर, आणि कुठून पास होतोय सेंटर मध्ये. आता मी जर कधी बोललो समजा तीच डिस्क आहे आणि ती डिस्कच्या आता हा तो ऍक्सिस आहे, आता ऍक्सिस मी इथे बोललो, ठीक आहे, समजते. ऍक्सिस कुठे या कॉर्नरला, हे हा कॉर्नर काय आहे डिस्कचा, या सर्कलचा काय हा कॉर्नर सर्कमफरन्स, या डिस्कचा हा काय सर्कम. आता मी जर कधी डिस्कला रोटेट केली तर कशी फिरेल डिस्क, समजते. बघा डिस्क कशी फिरणार आहे, अशी सेंटर मधून फिरते का नाही, या पॉइंट पासून, या डाव्या पॉइंट पासून काय होते फिरणार आहे, अशी फिरणार आहे, समजलं. मग इथे कसं लिहिणार मग आपण, आता इथे मी डायग्राम तयार काढून दाखवतो, ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणता इथे घेऊन आपण, ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन हा झाला, ऍक्सिस ऑफ रोटेशन हा झाला, ठीक आहे. म्हणजे कसं लिहिणार किंवा क्वेश्चन मध्ये कसं दिलं मग तुम्हाला, ऍक्सिस ऑफ रोटेशन सर्क्युलर असेल तर असं लिहिणार, ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू म्हटलं होतं, ठीक आहे. मग इथे काय आता कुठून पास होते, इज पासिंग थ्रू कुठून पास होते, सर्कमफरन्स, इज पासिंग थ्रू circumference of circle, is passing through circumference of circle. Axis of rotation is passing through circumference of circle and काय perpendicular to plane, ठीक आहे. हे झालं दुसरी केस, ठीक आहे. आणखी काय पॉसिबिलिटीज बनतात, आणखी काय पॉसिबिलिटीज असतील, ठीक आहे. थर्ड पॉसिबिलिटीज काय असेल, असं ठेवलं होतं, ठीक आहे, सर्कमफरन्स, असं ठेवलं होतं सर्कमफरन्स, ठीक आहे. आता कसं असणार बघा, असं आता कसं असणार, हे असं घेतलं होतं आधी, ठीक आहे, असं घेतलं होतं, हे असं, हे झालं सर्कमफरन्सच्या एका पॉइंटला टच करून, बट आता मी असं घेतलंय, आता काय घेतलंय असं, समजलं. व्हर्टिकल लाईन घेतली, आता हे इथं घेतलं होतं, बरं चला. हे व्हर्टिकल घेतलं म्हणजे असं झालं, ठीक आहे. व्हर्टिकल घेतलं म्हणजे ही अशी केस झाली, चला इथे सांगून दिली मी केस, ठीक आहे. आता मला आडवं नाही काढता येतं ना, ठीक आहे. आज असं कसं करणार आता मी, ठीक आहे. समजून की हा काय होतो सर्कमफरन्स होता, हा काय होता सर्कमफरन्स, असा एक घेतला, ही केस म्हणजे ही वाली केस, ठीक आहे. उभी लाईन काढली म्हणजे असं नका समजू, ठीक आहे. मला काढता येत नाही अशी लाईन, ठीक आहे. समजलं, ही केस ही वाली केस आहे, आणि आता ही जी केस दाखवली ती अशी वाली केस, ठीक आहे. समजून घ्या, अशी वाली केस, इथे जी डायग्राम काढली ती ही वाली केस, समजतंय का. ही वाली केस इथे काढून दाखवते, ठीक आहे. बघा हा सर्कल आणि हा तो पेज, ठीक आहे. मी इथे कसं सांगणार आता, ऍक्सिस हा काय आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू, कुठून पास होते सांगा, इज पासिंग थ्रू, काय झाला आता हा पार्ट टँजंट, हा पार्ट काय झाला टँजंट, पासिंग थ्रू, ठीक आहे. अक्षर थोडं समजून घ्या, फास्ट येते. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू tangent is passing through tangent of circle and काय normal or perpendicular to plane, समजा घ्या. लेट मी चेक माय बॅटरी.
ठीक आहे समजलं. टँजेंट तो झाला, टँजेंट हा झाला सर्कमफरन्स. आणि असं असेल तर काय मिळणार नाव आपल्याला, सेंटर मधला पास होते. आता मी कसं दाखवणार, असं दाखवणार. समजून घ्या सेंटर सरळ आहे तुमच्याकडे. ठीक आहे मग बघ, हे झालं सर्क्युलर असेल तर हे काय झालं, सर्क्युलर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस तुम्हाला विचारते देतात मोमेंट ऑफ इनर्शिया काय. तुम्हाला पहिला डायग्राम बनवावा लागेल. ठीक आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा डिपेंड असतील, रेडियसवर. बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा असतील, रेडियसवर. आता हे टॉर्क मध्ये ना, ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी कशा येणार, टॉर्क मध्ये. त्याच्यामुळे हे मी सांगून देतोय टॉर्क काढताना लागणार आहे. टॉर्कचा फॉर्म्युला असणार आपला काहीतरी. ठीक आहे त्यावेळेस लागणार. मग बघा समजा असा एखादा आता पेन. ठीक आहे परत एखादा काय पेन. आता ह्या पेनामधनं जर कधी एखादा ऍक्सिस आहे, आता हा पेन रोटेट करतो. ठीक आहे आता हा पेन रोटेट करतो. समजून घ्या हा सेंटरला आहे आणि इथून ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा फिरणार, असा. समजते असा फिरणार. समजू शकताय. ठीक आहे मग याला कसं सांगणार मग आपण आता, याला कसं सांगणार, समजा हा रॉड. ठीक आहे हा झाला रॉड, हा झाला तो रॉड. आणि हा रॉडचा ऍक्सिस जो आहे तो सेंटर मध्ये आहे. ऍक्सिस जो आहे तो काय, सेंटर. ऍक्सिस कोणाचा, रोटेशनचा. मी तर कसं बोलणार, रॉड ऑफ लेंथ, रॉड ऑफ लेंथ एल, रॉड ऑफ लेंथ एल. याची लेंथ असणार काय ते, रॉड ऑफ लेंथ एल, रॉड ऑफ लेंथ एल रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस, रोटेट अबाउट एन ऍक्सिस. आता लेंथ सांगा तुम्हाला 5 मीटर 6 मीटर. ठीक आहे रॉड ऑफ लेंथ एल रोटेट अबाउट एन ऍक्सिस, रोटेट अबाउट एन ऍक्सिस. काय सांगणार मग, आता हा ऍक्सिस जो रोटेट करतोय कुठून, अबाउट एन ऍक्सिस. मग हा ऍक्सिस कसा आहे, हा ऍक्सिस कसा आहे तर तो आहे पास करतोय. हा ऍक्सिस काय करतोय, पास करतोय. पासिंग थ्रू ऍक्सिस काय करतोय, पासिंग थ्रू काय, सेंटर ऑफ रॉड, पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड. ठीक आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड अँड परपेंडिक्युलर आधी ते प्लेन म्हणलं तरी चालेल बट मी वेगळा शब्द वापरेन. अँड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ रॉड. अँड परपेंडिक्युलर टू काय, लेंथ ऑफ रॉड. क्लिअर इथपर्यंत. मग सेम परत कसं झालं, समजा एखादा रॉड आहे, समजा तोच रॉड, समजा आता हा तोच रॉड. बट इथे आता जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो बदलला. म्हणजे तो आता ऍक्सिस ऑफ रोटेशनचा जो काय भाग होता तुम्ही या काठाला सांगितला, म्हणजे या भागाला सांगितला. ठीक आहे म्हणजे समजते हा असा केला होता. ठीक आहे मग इथे कसं व्हिडिओ रेकॉर्ड केला होता बट तो झालाच नाही. ठीक आहे ते चालू होतं तुमचं. ठीक आहे बरोबर. आता इथे काय सांगितलंय, हा रॉड आहे. ठीक आहे हा रॉड आहे लेंथ एलचा, हा रॉड आहे लेंथ एलचा. त्याची लेंथ सुद्धा काय असणार, एल. आता जसं बघितलं आता हा रॉड आहे, आता हा या पॉइंटला. ठीक आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे लेंथ एल रोटेट्स, म्हणजे हा जो आहे हा रोटेट करतोय. हा लेंथ एल जो आहे तो काय रोटेट करतो. ठीक आहे असा. ठीक आहे लेंथ एल रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस. तर पासिंग थ्रू आता या कॉर्नरला एक जण आहे. ठीक आहे जो काय फिक्स आहे. कसं बोललं, कसं सांगितलं ते, लेंथ एल रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ रॉड. बरोबर आहे पासिंग थ्रू वन एंड. म्हणजे तुम्ही एकतर हा एंड घ्या नाही तर तो एंड घ्या, असा तो रोटेट करेल. ठीक आहे पासिंग थ्रू वन एंड ऑफ रॉड, वन एंड ऑफ रॉड म्हणा किंवा लेंथ म्हणा, लेंथ म्हणतील ऍक्च्युअली. ठीक आहे रॉडची लेंथ, ह्या रॉडच्या कोणत्या तरी एका लेंथला, एका एंडला, लेंथच्या एंडला तो काय करेल, फिरेल. ठीक आहे वन एंड ऑफ रॉड ऑर लेंथ अँड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ रॉड, अँड परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ रॉड. ठीक आहे परपेंडिक्युलर बघा हा एक आणि हा एक आहे परपेंडिक्युलर, नॉर्मली एकमेकांना असा फिरला होता. ठीक आहे असा फिरेल परपेंडिक्युलर. तिसरी जी केस असणार ती अशी बघा काय सांगतील, अ रॉड ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर असा क्वेश्चन असेल. आणि नंतर सांगितलं रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस. बघा इथे बोलले रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस, म्हणून मी घेऊन ठेवलेले रोटेट्स असंच विचारलं. अ रॉड ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर रोटेट्स अबाउट एन ऍक्सिस, कोणत्या तरी ऍक्सिसला फिरेल. पासिंग थ्रू 12 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड, पासिंग थ्रू 12 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड अँड नॉर्मल टू लेंथ ऑफ रॉड. बघा म्हणजे 50 सेंटीमीटरचा रॉड, त्याच्यापैकी तो कुठून रोटेट करायला लागतं का, 12 सेंटीमीटर. कुठून रोटेट करायला लागतोय, कुठून पास झालाय हा ऍक्सिस,
हा ऍक्सिस कुठून पास झालाय, ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालाय, एका एंडच्या 12 सेंटीमीटर पासून, एका एंडच्या 12 सेंटीमीटर पासून आणि नॉर्मल टू लेंथ ऑफ अर्थ, जी काय लेंथ आहे त्याला ती कशी आहे नॉर्मल, जी काय लेंथ आहे ती कशी आहे नॉर्मल. बघा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा जो आहे ना हा काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि हा असा फिरणार, म्हणजे इकडचा भाग थोडासा फिरणार, इकडचा भाग काय होणार थोडासा फिरणार. ठीक आहे बघा, म्हणजे फिरत असताना इकडे मग जास्त भाग आहे, इकडे थोडासा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे रोटेट कसं तरी इमॅजिन करू शकताय, हा असा फिरेल आणि हा असा फिरेल. ठीक आहे, समजलं? हे समजलं असेल तर बाकीचा टॉप समजेल. रोटेट हे कसं ओळखायचं. ठीक आहे, याच्यावरती फोकस करा, शब्दावरती फोकस करा, नेमकं काय म्हणते, कुठून रोटेट करतोय, वन एंड कसा वगैरे वगैरे. ठीक आहे, पासिंग थ्रू नॉर्मल, पासिंग थ्रू सेंटर, पासिंग थ्रू वन एंड, परपेंडिक्युलर कशाला म्हणतात, परपेंडिक्युलर म्हणजे काय, हा पूर्ण प्लेन. ठीक आहे, हा पूर्ण प्लेन झाला आणि हा पण काय रे एक प्लेन. ठीक आहे, टॉर्क बद्दलचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड नाईट.